ओके, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का एकदा चेक करा. येस सर. Yes, sir. सगळे सेशन नंबर 2 पर्यंत मी सगळे व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. ओके, माउंटेन सोल्युशन याच्यावरती. सो जर तुम्ही अजूनही टास्क परफॉर्म केलेला नसेल तर टास्क परफॉर्म करून घ्या. ओके, मी पूर्ण सेशन लोड करतोय या युट्यूब वरती, कारण की प्रत्येकाला समजायला पाहिजे की वर्ड टू वर्ड काय एक्झॅक्टली मला सांगायचंय. ओके, तर आपण आज परफॉर्म करणार आहोत आपला टास्क नंबर 3. ओके, ज्याच्यामध्ये आपण डिझायनिंग परफॉर्म करणार आहोत लॉगिन पेजची. पण लॉगिन पेज डिझाईन करत असताना आपल्याला अजून काही नवीन विजेट शिकायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला कुठले शेड क्रिएट करता येतात का ते पण आपल्याला बघायचं आहे. शेड म्हणजेच काय की जर सर मला एखादी पर्टिक्युलर एक बटन आहे पण त्या बटन मध्ये जर मला मल्टिपल शेड्स टाकायचे असतील तर त्यावेळेस काय करावं लागेल. ओके, एक्झॅक्टली जर तुम्हाला पहिला आणि तिसरा सेशन समजला तर तुम्हाला पुढं डिझायनिंग मध्ये मला एवढं जास्त शिकवायची आवश्यकता नाही. मला एवढं तरी कॉन्फिडन्स आहे की मग तुम्हाला डिझायनिंग मध्ये ऍटलिस्ट जे मी सांगेल तेवढं डिझाईन करता येईल किंवा तुम्हाला कोणी जरी विचारलं तुम्हाला सांगता येईल. समजते सगळ्यांना? येस Yes, सर. Yes, sir. ओके, सो टास्क नंबर 3 स्टार्ट करू. वाच. हो सर. ओके, कोणीतरी वाचा. टास्क नंबर 3 डिझाइन लॉगिन पेज. फर्स्ट पॉइंट. In task 3, we are going to learn about some new widget of the Android like image view, card view, edit text, button. So here design login page in which contain one logo on image view at the top of the screen. ओके, सो आपण आज टास्क नंबर 3 मध्ये काय परफॉर्म करतोय. सो इन टास्क 3 वी आर गोइंग टू लर्न अबाउट सम न्यू विजेट्स ऑफ अँड्रॉइड. बरं, नवीन विजेट्स समजायच्या पहिले तुम्ही जुने कुठले कुठले विजेट्स सांगू शकता जे तुम्ही परफॉर्म केलेले आहेत टास्क नंबर 1 मध्ये. Image view, text view. इमेज व्ह्यू, टेक्स्ट व्ह्यू. व्हॉट इज इमेज व्ह्यू? Used to display Image view particular used to image. display particular image. Used to display the particular image. What is text view? Used to display the particular text. Yes, Sumit. Used to display a particular text. Okay, used to display the particular text. Okay, तर इमेज व्ह्यू सगळ्यांना समजलं. इमेज डिस्प्ले करायसाठी आपण यूज करतोय. टेक्स्ट व्ह्यू तुम्हाला समजलं की आपल्याला टेक्स्ट डिस्प्ले करायसाठी तो टेक्स्ट व्ह्यू यूज करायचा आहे. असंच आपल्याला अजून बाकीचे पण विजेट समजावं लागतील. आणि माहितीये का, तुम्ही जर 5 पर्यंत टास्क परफॉर्म केले ना तर तुमचे मॅडचे 2 ते 3 युनिट असेच, 2 ऍटलिस्ट 2 ते 2.5 युनिट तसेच संपून जातात. म्हणजे तुमचा करिक्युलम अजून यायचा आहे बट तुम्ही तुमचा तो सिलेबस कंप्लीट केलेला असेल. समजते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So in task 3 we are going to learn about some new widgets of Android like image view. आपण ऑलरेडी इमेज व्ह्यू शिकलेलो आहे. लास्ट सेशन मध्ये नव्हता मी टाकला, ठीक आहे. बट आपण आज नवीन विजेट शिकतो ज्याचं नाव आहे कार्ड व्ह्यू. कार्ड व्ह्यू माहिती सगळ्यांना कसा असतो, कसा दिसतो कार्ड व्ह्यू? No, sir. इथे बघा तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन दिसतीये. ही इन्फॉर्मेशन कशात दिसतीये? एका कार्ड व्ह्यू मध्ये दिसते का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. इथे तौफिकची एक इमेज दिसतीये, ठीक आहे, किंवा इथे आरतीची एक इमेज दिसते. इथे नाव आरती दिसतं, इथं माईकचं साईन दिसतीये. ओके, सो ह्या कार्ड व्ह्यूच्या आतमध्ये मग आपण मल्टिपल विजेट शो करणार आहोत. म्हणजे आता तुम्हाला समजेल. याच्यापेक्षा इझी समजायचं असेल तर मग दुसरा एखादी ऍप्लिकेशन पाहू आपण. ठीक आहे, स्विगी पाहू. स्विगी ओपन केलं बघा. ओके, इथे बघा खाली तुम्हाला हे दिसतंय, हा कार्ड व्ह्यू दिसतोय का? Yes, sir. ठीक आहे. येस सर. Yes, sir. त्यामध्ये बघा एक बॅकग्राऊंडला इमेज अप्लाय आहे, त्याच्यावरती मग फ्लॅट डील ₹125 ऑफ, ठीक आहे. किंवा अजूनही खाली बघितलं तुम्ही इथे बघा, हे बिर्याणीचा एक कार्ड व्ह्यू आहे, इंडियन स्नॅक्सचा एक आहे, ओके, केक्सचा आहे. समजलं सगळ्यांना कार्ड व्ह्यू काय असतो? येस सर. Yes, sir. आपण एक कार्ड व्ह्यू आहे. ओके, सो असे सगळे कार्ड व्ह्यू आहेत. ओके, सो सिम्पली काय म्हणावं लागेल तुम्हाला, कार्ड व्ह्यूच्या आतमध्ये तुम्ही मल्टिपल विजेट शो करता. ओके, पण हा जो कार्ड व्ह्यू आहे, हा कार्ड व्ह्यू कुठल्या गोष्टीला समजतो आणि कुठल्या गोष्टीला नाही समजत ते तुम्हाला मी पुढं सांगतो. ओके, सो पुन्हा टास्क कडे जाऊ आपण. सो in task 3 we are going to learn about some new widgets of Android like image view, card view, edit text. आता edit text काय असते सांगा बरं मला कोणी?
What is it? टेक्स्ट एडिट करणे. इनपुट घेण्यासाठी टेक्स्टला एडिट करणे. टेक्स्टला एडिट करण्यासाठी. ओके, तुम्ही कधी ना कधी कुठला तरी फॉर्म फिल केलेला असेल, तिथे लिहिलेलं असते वरती एंटर युअर नेम, आणि एंटर युअर नेमच्या खाली मग तुम्हाला इथे एडिट टेक्स्ट दिसतो है ना. मग तुम्ही तिथे नाव लिहिता, निखिल शेंडे टाईप करता ना, तर तो कुठला टेक्स्ट आहे? एडिट टेक्स्ट. समजतं सगळ्यांना? टेक्स्ट इनपुट येथे आपण टेक्स्ट ऍज अ इनपुट देऊ शकतो. समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट विजेट आहे तुमचा बटन. मग सांगा तुम्ही आता बटन वरती कुठलं ऑपरेशन परफॉर्म करतो पण सांगा बरं. आपण क्लिक केलं नाही, बटन वरती आपण ऑपरेशन कुठलं परफॉर्म करत असतो हे सांगा. क्लिक क्लिक. एक्झॅक्टली. क्लिक और प्रेस. तुम्ही बटनला क्लिक किंवा प्रेस करता ना. येस, करेक्ट. आपल्या मीटिंग मध्ये कुठेतरी तुम्हाला बटन वगैरे दिसतात का बघ, सांगा. इथे आपण स्टुडिओ मध्ये आहोत. हो सर. दिसतंय खाली हो, सर. इमेज बटन दिसतात, काही इमेज बटन आहेत, दिसतंय. हो सर. सो हे सगळे काही तुमचे बटन्स आहेत. समजते सगळ्यांना प्रत्येक गोष्ट? येस सर. येस सर. मला काय म्हणायचंय, इथे तुमची इच्छा असो नसो, पण तुम्हाला स्वतःचा मोबाईल मध्ये तुम्ही काय काय बघताय त्या सगळ्या विजेटची पण इन्फॉर्मेशन असली पाहिजे. ठीक आहे, मी तर सिरियसली सांगतोय की जर तुम्ही ह्या पर्टिक्युलर डोमेनला सिरियसली नेलं तर अपकमिंग टाइम मध्ये तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. ओके, तर प्रत्येक अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करायसाठी स्किल लागेल, आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग मधून जेवढ्या गोष्टी ग्रॅब करता येतात तेवढ्या ग्रॅब करा. समजते सगळ्यांना? येस सर. ओके, सो आपण ऑलरेडी टेक्स्ट व्ह्यू आणि इमेज व्ह्यू दोन विजेट्स बघितले होते. आपल्याला नेक्स्ट कार्ड व्ह्यू बघायचा आहे, आज एडिट टेक्स्ट बघायचा आहे, बटन बघायचं आहे. ओके, सो हिअर डिझाइन अ लॉग इन पेज in which contain one logo on image view at the top of the screen. म्हणजे तुम्हाला आता काय करायचंय, आजच्या सेशन मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक कुठला तरी लोगो शो करायचा आहे, आणि लोगो शो करायसाठी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कुठला विजेट यूज करायला लागेल. त्यासाठी इमेज व्ह्यू. इमेज व्ह्यूचा कोड मला सांगायला, मला असं वाटतं मला सांगायची गरज नाही. ओके, तुम्हीच तो इमेज व्ह्यूचा कोड सांगा. बट त्याच्या पहिले सगळ्यात पहिले मी स्टुडिओ ओपन करतोय, आपलं ओके प्रोजेक्ट चालू करतोय. ओके, सो पुढे जायचं पहिले, जसं माझं नेहमी असते की पुढे जायचं पहिले सगळ्यात पहिले मागचं काय झालेलं ते रेफर करू. ओके, आपण सगळ्यात पहिले अँड्रॉइड प्रोजेक्ट इज डिवाइडेड इनटू हाऊ मेनी पार्ट? 2 parts. पार्ट 2. ओके, 2 parts. जर मला डिपेंडन्सी ऍड करायची असेल, कुठे ऍड करायची? ओके, त्याच्यानंतर अँड्रॉइडचा जो ऍप आहे, ऍप इज डिवाइडेड इनटू हाऊ मेनी 4. पार्ट्स? 4. 4 or 3? 4 parts. 3 parts only sir. 4 कोणते दिसले रे तुम्हाला? मिनीफेस, जावा आणि आरईएस. ओके, अँड्रॉइडचा हा जो ऍप आहे, हा ऍप 3 पार्ट मध्ये डिवाइड होतोय, मिनीफेस, जावा आणि आरईएस. व्हॉट इज मिनीफेस फाईल डू? परमिशन देण्यासाठी. Information it is the heart of the project sir. Okay, this is the heart of the project in which we give all the information to the developer. Okay, किंवा प्रोजेक्टला सगळी इन्फॉर्मेशन द्यायसाठी आपण कुठला एक एक्सएमएल फाईल ऍक्सेस करतो, अँड्रॉइड मिनीफेस फाईल, जस्ट लाईक कुठल्या परमिशन यूज केल्या, ओके, ऍप्लिकेशनचं नाव काय, लेबल काय, थीम काय, किती ऍक्टिव्हिटी यूज केल्या, सगळ्या गोष्टी. बॅकएंडचा कोड कुठे करत असतो आपण? जावा मध्ये. याला काय म्हणतो आपण? Name. Package name is divided into how many parts? 3 parts. What is the use of package name? थर्ड party identification. Okay, third party identification. कुठले थर्ड पार्टीचे माहिती आहेत, एक्झाम्पल्स? Google. फेसबुक, किंवा मग पेमेंट गेटवे, किंवा मग SMS सर्व्हिस. ओके, सो इथे आपण आपला बॅकएंडचा कोड करतो. सो डिझायनिंग म्हटल्यानंतर तुम्हाला कुठली डिरेक्टरी आठवली पाहिजे?
RES. RES. Okay. So त्याच्यानंतर RES is divided into how many parts? 4 parts. 4 parts. Drawable, layout, bitmap, values. values. What is drawable file? So drawable folder. Media download. External media file. External media file. It external images access upon the external media files. ओके. स्टोअर्स ऑल द एक्सटर्नल मीडिया फाईल. म्हणजे काय, कधी इमेज बाहेरची कॉपी केली तर पेस्ट कुठे करेल? ड्रॉयबल मध्ये. व्हॉट इज लेआउट फाईल और लेआउट डिरेक्टरी और फोल्डर? layout Front end board. एक्झॅक्टली आपण आपला फ्रंट एंडचा कोड करत असतो. त्याच्यानंतर मिप मॅप. ओके. व्हॉट इज मिप मॅप? Internal media file. इंटरनल मीडिया फाईल. ओके. म्हणजे जे पण अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये जर एखादी मीडिया फाईल बनवली त्याला पण इथे मॉडिफाय करून स्टोअर कुठे होईल? मिप मॅप मध्ये. त्याच्यानंतर व्हॅल्यूज. व्हॉट इज व्हॅल्यू? Color string. Divided in Color म्हणजे आपल्या प्रोजेक्टला लागणारे जेवढे पण कलर, स्ट्रिंग आणि थीम आहे ते आपण इथून क्रिएट करत असतो. ओके. सो आय होप सगळ्यांना क्लिअर झालेला आहे ओव्हरव्ह्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पहिल्या टास्क मध्ये स्प्लॅश स्क्रीन डिझाइन केली होती आणि दुसऱ्या टास्क मध्ये आपण बॅकएंडचा कोड केला होता. ओके. त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएशन शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण त्याची आयडी फाइंड केली होती. त्याच्यानंतर आपण एक नवीन डिरेक्टरी क्रिएट केली होती अॅनिमेशन परफॉर्म करायला. कुठली बरं केली होती आपण सांगा बरं? fade in anim. Fade in. ठीक आहे. सगळ्यात डिरेक्टरी किंवा फोल्डरचं नाव काय? Anim. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो पेपरमध्ये की डिरेक्टरीचे नाव इनलिस्ट करा किंवा फोल्डरचे नाव इनलिस्ट करा. तर त्यावेळी तुम्हाला सांगावं लागेल त्या डिरेक्टरीचं नाव. सो डिरेक्टरीचं नाव आहे अॅनिम आणि त्याच्या आतमध्ये मग आपण एक XML फाईल बनवली होती fedin.xml नावाची. आणि एक्झॅक्टली आपण फेडिन मध्ये मग आपलं अॅनिमेशन क्रिएट केलं होतं अल्फा टॅगच्या थ्रू, जस्ट लाईक फेड इन, इनविजिबल टू विजिबल. आणि मग आपण स्प्लॅश ऍक्टिव्हिटी मध्ये येऊन त्या पर्टिक्युलर फेड इन अॅनिमेशनला लोड केलं होतं बाय युजिंग अॅनिमेशन युटिल्स क्लास. त्याच्यावरती लोड अॅनिमेशन नावाची मेथड अप्लाय करून आपण फेड इन अॅनिम ह्या ऑब्जेक्टला पास केले होते. मग आपलं अॅनिमेशन परफॉर्म झालं होतं. आणि मग रन टाइम ऑपरेशन हँडल करायला आपण इथे हँडलर यूज केलं होतं. आणि एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर जम्प करायसाठी पण कुठला क्लास यूज केला होता मग? Intent. ओके. दॅट्स इट. हे आपले 2 टास्क आहेत. आपल्याला आज तिसऱ्या टास्क मध्ये सो काय परफॉर्म करायचं आहे? सुइन. सो आजच्या आपल्या टास्क नंबर 3 मध्ये आपल्याला डिझाइन करायची आहे लॉगिन पेज. इन टास्क 3 वी आर गोइंग टू लर्न अबाउट some new widgets of Android like image view, card view, edit text button. So here design a login page in which contain one logo on an image view at the top of the screen. म्हणजे मला असं समजतंय की एक स्क्रीनच्या आतमध्ये टॉप वरती मला एक काय शो करायची आहे? इमेज शो करायची आहे. सो मला आज फ्रंट एंडचा कोड करायचा आहे. फ्रंट एंडचा कोड कुठे करत असतो आपण? माझ्याकडे 2 XML फाईल आहेत. कुठल्या XML फाईल मध्ये मला कोड करायला लागेल? login. मग मी तुम्हाला सिंपल सांगितलं होतं की सगळ्यात सिंपल वाला लेआउट कुठला आहे आणि तो सध्या बाय डिफॉल्ट कुठला वाला लेआउट तुम्हाला दिसतोय? जो पिक्सेलच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग वर्क करतो. बट आपल्याला कन्स्टंट लेआउटच्या जागी सगळ्यात सिंपल वाला कुठला लेआउट होता? लिनियर लेआउट. लिनियर लेआउट यूज करत असताना लिनियर लेआउट काय करतो सांगा बरं? सगळ्यात पहिले मला हे सांग. Arrange the childs in linear way. ओके. अरेंज द चाइल्ड इन अ लिनियर वे. कुठले 2 वे आहेत चाइल्डला अरेंज करायचे? बरं मला हे सांगा, लिनियर लेआउट यूज करत असताना मला कंपल्सरी कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचे सोबत? ओरिएंटेशन. व्हेरी गुड. आणि ओरिएंटेशन मध्ये आता मला बघा आउटपुट कसं पाहिजे? आउटपुट सांगतोय त्याच्या अकॉर्डिंग ओरिएंटेशन काय देऊ सांगा? इमेज व्ह्यूच्या खाली कार्ड व्ह्यू. ओके. Vertical. सो आय होप सगळ्यांना समजलं असेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला 3 लाईन समजून सांगितल्या होत्या. XMLNS:Android, XMLNS:app, XMLNS:tools. या तिन्ही पण लाईनीचा यूज काय होता एक्झॅक्टली? पाथ काय आहे? पाथ दिलेला आहे. ओके. जेवढे पण आपण खाली ऍट्रिब्यूट यूज करतोय त्या सगळ्या ऍट्रिब्यूटचा पाथ
आपण ह्या नेम स्पेसच्या समोर जो टॅग आहे त्याच्या आतमध्ये स्टोअर करतोय. सो जेव्हा आपण त्या टॅगच्या पुढे त्या ऍट्रिब्यूटला कॉल करू, इनडायरेक्टली ह्या पाथच्या आतमध्ये जाऊन आपण त्या ऍट्रिब्यूटला ऍक्सेस करू शकतोय. समजलं सगळ्यांना? ओके. सो ह्या तिन्ही पण लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. XML ऍप, XML अँड्रॉइड आणि XML टूल्स. सो जर मी ह्या तिन्ही पण लाईन डिलीट केल्या तर त्या अँड्रॉइड किंवा टूल्स किंवा ऍप ह्या टॅग पासून चालू होणारे सगळे ऍट्रिब्यूट्स वरती तुम्हाला एरर दिसेल. कारण की सगळे ऍट्रिब्यूट जिथे स्टोर आहे, ज्या पाथ वरती स्टोर आहे ते त्यांना भेटत नाहीये. तो पाथच त्याला भेटत नाहीये खाली ऍट्रिब्यूट्सला. समजलं सगळ्यांना? त्याच्यानंतर लिनियर लेआउटच्या आतमध्ये लेआउट विड्थ आणि लेआउट हाईट काय बरं सांगा बरं, गायत्री सांग. height of the layout and width of the layout. ओके. लिनियर लेआउटची विड्थ आहे मॅच पॅरेंट, याचा मिनिंग काय सांगशील सांग? 100% or full. लिनियर लेआउटची विड्थ आहे मॅच पॅरेंट, याचा मिनिंग काय मग? 100% or full. ओके. 100% त्याची विड्थ तो फुल ऑक्युपाय करेल 100%. ओके. मग तेच लेआउट हाईट जर मॅच पॅरेंट असेल याचा मिनिंग काय मग? सर मॅच पॅरेंट चे 100 आहे ना. मॅच पॅरेंट म्हणजेच काय 100%. सो लिनियर लेआउटला हाईट दिली मॅच पॅरेंट, याचा मिनिंग काय होईल मग जर आपल्याला नॉर्मल मध्ये बोलायचं असेल तर? म्हणजे तो फुल स्क्रीन ऑक्युपाय करेल. ओके. फुल स्क्रीन केव्हा म्हणतोय? जेव्हा विड्थ आणि हाईट मॅच पॅरेंट असेल तेव्हा त्याला फुल स्क्रीन म्हणू. अदरवाइज लेआउट विड्थ आहे मॅच पॅरेंट म्हणजे 100% विड्थ आणि हाईट आहे मॅच पॅरेंट म्हणजे 100% हाईट, म्हणजे इनडायरेक्टली तो 100% स्क्रीन ऑक्युपाय करतोय. समजलं सगळ्यांना? बट याच्या व्यतिरिक्त मी माझी रिक्वायरमेंट सांगतोय पुन्हा. मला माझ्या लिनियर लेआउटला विड्थ आणि हाईट किती द्यायची आहे? ऍक्च्युअल द्यायची आहे. जेवढी लागेल तेवढीच. काय करायला लागेल सागर? Wrap Wrap content, sir. काय करायला लागेल इथे? रॅप कंटेंट. ठीक आहे. इथे मग मी रॅप कंटेंट देतोय. सो इथे बघा तुम्हाला सध्या लिनियर लेआउट बघा इथे एकदम डॉट मध्ये दिसत असेल किंवा दिसणार पण नाही. ठीक आहे. तर तो 0-0 झालेला आहे. तो काय म्हणतोय? लिनियर लेआउट मी रॅप कंटेंट आहे म्हणजेच माझ्या आतमध्ये एकही चाइल्ड नाही आहे, तर मी स्क्रीनवरचा 1% पण पिक्सल सध्या ऑक्युपाय करू शकत नाहीये. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. ओके. सो त्याच्यानंतर मी तिसरी एक साईज सांगितली होती. आशिष कुठली आहे तिसरी साईज आहे? आशिष सर मी सांगू? सर फिक्स साइज. फिक्स साईज. ओके. फिक्स साईज म्हणजे मग आपण फिक्स साईज देत असताना आपण फिक्स साईज कशी द्यायची? नंबर नंबर्स. बरं 150च्या नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की युनिट्स कोणते कोणते आहेत, कोणते कोणते युनिट्स तुम्हाला माहिती आहेत आता? बरं ठीक आहे. मला आता समजलं नाही खिचडी मध्ये काय झालं. ठीक आहे. पण कोणीतरी एक जण रुपाली सांग. DP numbers then DP. अजून SP बरं कोणी डीपीचा फुल फॉर्म सांगेल मला काय आहे? डेन्सिटी पर पिक्चर. डेन्सिटी इंडिपेंडंट पिक्चर. समजलं का? मग एसपी चा फुल फॉर्म काय आहे? स्केल इंडिपेंडंट पिक्सल. Scale independent, sir. ठीक आहे. MM चा फुल फॉर्म काय आहे? मिलीमीटर. IN चा आहे इंचेस. PX चा काय आहे? पॉइंट. सॉरी पिक्सल. PT चा काय आहे? पॉइंट. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. सगळ्या युनिटची इन्फॉर्मेशन का द्यायला लावतोय, का ठेवायला लावतोय? कारण की आपल्याला लहान लहान गोष्टी कुठे माहिती पडत नाही, सांगत नाही कोणी. ओके. बड्या लहान गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन कामात पडतील. करिक्युलम वाईज असो ओके किंवा तुमच्या इंडस्ट्री प्रोफेशन मध्ये असो. सो इथे मग मी आता माझ्या लिनियर लेआउटची विड्थ देतोय 100%. 100% म्हटलं तर काय देऊ मग आता इथे मी? मॅच पॅरेंट. मग मी मॅच पॅरेंट देतोय आणि हाईट माझी मॅच पॅरेंट आहे. हे टूल्स कॉलन कंटेक्स्ट त्या ऍट्रिब्यूटचा मिनिंग काय होतं मग? Sir, आपल्याला जर backend support, बॅकएंड फाईल ऍक्सेस करायसाठी कोणत्या फाईल मध्ये स्टोर? एक्झॅक्टली. पुन्हा एकदा कोणीतरी सांगा टूल्स कॉलन कंटेक्स्ट. सार्थक सांग. सार्थक. सर बॅकएंडच्या फाईलचं नेम स्पेसिफाय करण्यासाठी यूज होतो.
ओके, टूल्स कोलन कंटेक्स्ट ऍट्रिब्यूटच्या थ्रू आपण काय स्पेसिफाय करतोय, ह्या पर्टिक्युलर एक्सएमएल फाईल, ह्या फ्रंट एंड फाईलच्या बॅक एंडच्या फाईलचं नाव काय आहे. ओके, ते झालं टूल्स कोलन कंटेक्स्ट. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? Yes. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, आता ओरिएंटेशन तर सगळ्यांना माहितीच आहे. आता एक्झॅक्टली आपलं रिक्वायरमेंट काय आहे, तर आपण सगळ्यात पहिले एक इमेज डिस्प्ले करायची आहे. सो जर आपल्याला इमेज डिस्प्ले करायची असेल तर मग कुठला विजेट यूज करायला लागेल आपल्याला? सो त्याच्यानंतर स्वाती, इमेज व्ह्यू ची विड्थ पाहिजे मला फिक्स. सांग बरं काय देऊ मग इथे मी? स्वाती, न्यूमेरिक व्हॅल्यू. ठीक आहे, न्यूमेरिक व्हॅल्यू. मी 200 SP बाय 200 SP ची व्हॅल्यू देतोय. ओके, इथे मी 200 बाय 200 SP केली. इथे बघा 200 बाय 200 SP किती असते स्क्रीन वरती दिसतंय का सगळ्यांना? येस सर. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन विचारतोय. जस्ट अ सेकंड. अभिषेक, काय सर? जर या पर्टिक्युलर इमेज वरती बॅकएंडला ऑपरेशन परफॉर्म होत असेल तर इथे आपल्याला कुठला ऍट्रिब्यूट यूज करायला लागेल त्यासाठी? सर आयडी द्यावी लागेल सर त्याला. ओके, अँड्रॉइड कोलन आयडी द्यावी लागेल. ओके, फ्रंट एंड बॅक एंड फ्रंट एंडच्या विजेट्सला जेव्हा कॉल करेल तेव्हा कशाने कॉल करेल? त्याच्या आयडी. अभिषेक, आपल्याला कंपल्सरी काय द्यावं लागतं बरं आयडी देत असताना? ओके, मग त्याच्यानंतर फ्रंट स्लॅश आणि मग इमेज यू चा आयडी कसं द्यायचा अभिषेक? एक बार मी तुला माझी रिक्वायरमेंट सांगतोय त्याच्याकडे त्याला कन्वर्ट कर. मला इमेज यू वरती जो इमेज यू लॉगिन पेज वरती आहे त्याच्यावरती लोगो शो करायचा आहे. सांग काय करू मग आता? आयडी लोगो. सगळ्यात पहिले कुठल्या पेज वरती कोड करतोय? लॉग इन. सो आयबी लॉग इन आणि याच्यावरती मी काय शो करणार आहे? लोगो. माझा नेक्स्ट जो चॅलेंज आहे सगळ्यांसाठी, ओके, जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही, ओके, बट तुम्हाला त्या इमेज यू च्या जागी तुम्हाला इथे इमेज यू नाही यूज करायचं आहे. इथे तुम्हाला काय यूज करायचं आहे? ऍनिमेशन. कुठला ऍनिमेशन यूज करायचं आहे? कुठला ऍनिमेशन आहे? मी तुम्हाला त्या अॅनिमेशनचं नाव ग्रुपला पाठवतो. ठीक आहे, जो मला एक्झॅक्टली पाहिजे. आता मी सेशन मध्ये विसरलो, ठीक आहे, कारण की सकाळपासून विचारच चालू आहेत. तर मला अॅनिमेशन परफॉर्म करून द्या स्केलचं. समजतंय का सगळ्यांना? ओके सर. स्केल अॅनिमेशन परफॉर्म करायचे तुम्हाला सगळ्यांना. समजतंय का? याच्या पहिले तुम्ही कुठलं अॅनिमेशन परफॉर्म केलं? ओके, तर थोडस स्केल अॅनिमेशन ट्राय करा. समजतंय का सगळ्यांना? यस सर. ओके, काहीच नाही, 3-4 लाईनीचा ऍड ऑन कोड करायला लागेल आणि तुम्हाला ह्या फ्रंट एंड बॅक एंडच्या कोड थ्रू तर माहितीच आहे ना की तो अॅनिमेशन ह्या अॅनिमेशनच्या एका ऑब्जेक्ट मध्ये लोड करायचा. सॉरी, इथं ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, इथे वरती तो अॅनिमेशन लोड करायचा बाय युजिंग लोड अॅनिमेशन, त्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करायचा आणि सेट करून द्यायचा. एवढं तर माहितीच आहे. फक्त तुम्हाला काय एक नवीन अॅनिमेशन क्रिएट करायला लागेल आणि तो सेटचा कोड कसा करायचा, स्केलचा, सॉरी, तो तुम्ही एकदा बघाल. समजला का सगळ्यांना? ठीक आहे. अदरवाईज दुसरं एक ऑप्शन तुम्हाला देतो जे की खूप चांगलं आहे आणि ज्याच्या थ्रू तुम्हाला पण एकदम खूप चांगलं वाटेल. तो आहे लॉटी अॅनिमेशन. लॉटी अॅनिमेशन एक चांगला आहे. एक मिनिट थांबा, मला स्टॉप करू. ओके, दिसते सगळ्यांना स्क्रीन? यस सर. तुम्ही तिथे कोणीतरी एक्स्ट्रा एक ट्राय करा. अदरवाईज मी तुम्हाला लॉटी अॅनिमेशनच्या पुढच्या सेशनला सांगेलच, बट त्याच्या पहिले कोणी लॉटी अॅनिमेशन परफॉर्म करू शकते का? लॉटी कसं असते? इथे बघा, तुम्हाला लॉटी अॅनिमेशन साठी मी एक मटेरियल पण सर्च करतो. आतापासूनच तुम्हाला मी डिपेंडंट नाही इंडिपेंडंट काम करायला सांगतोय. म्हणून तुम्हाला मी एक टास्क मध्ये एक कुठला तरी चॅलेंज देईल, तो फुलफिल करा. तुमच्याकडे उद्या सुट्टी आहे तुम्हाला, ओके, तुम्हाला परवाच्या दिवशी पण हा सेशन परफॉर्म करायला टाइम भेटतोय. तुमचं मंगळवारी सेशन असेल. उद्या तुम्ही आराम करा, रेस्ट करा, फिरायला जा, नो इश्यू, ठीक आहे.
पण सोमवारी हा टास्क परफॉर्म करा आणि सोमवारच्या आपल्या सेशन पर्यंत जो आपला नेक्स्ट सेशन असेल त्याच्या पहिलेपर्यंत हा टास्क क्लासरूमला अपलोड करून द्या. समजलं सगळ्यांना? Yes, sir. ओके. सो मी तुम्हाला लॉटी फाईल एक सांगतोय. हा बघा, lotifile.com अशी कुठली तरी वेबसाईट आहे. ओके, इथे जाल आणि तुम्हाला मल्टिपल असे अॅनिमेशन दिसतील. खूप चांगले चांगले अॅनिमेशन आहे. तुम्ही जे अॅनिमेशन म्हणाल ते अॅनिमेशन तुम्हाला इथे भेटते. इथे बघा, दिसतंय का? असा लोडिंग साठी तुम्ही असा अॅनिमेशन यूज करू शकता. Yes. दिसतंय ना सगळ्यांना? Yes, sir. आहे ना? Yes, sir. कुठला पण एखादी इथे बघा खाली असे वेगळे वेगळे अॅनिमेशन. हे बघा अशा प्रकारचे अॅनिमेशन. काहीतरी क्रिएटिव्हिटी शो करायला लागेल ना आपल्याला. समजते सगळ्यांना? हो सर. Yes, sir. तुम्ही जेव्हा हे टास्क परफॉर्म कराल तेव्हा तुम्हाला अजून जास्त इंटरेस्ट येईल आणि तुमचा आउटपुट बघून पुढच्याला पण थोडंसं एन्करेजमेंट भेटेल की यार याचा आउटपुट इतका चांगला कसा. आपल्याला हेल्दी कॉम्पिटिशन पण रन करायची आहे. सो तुम्हाला मी एक इनडायरेक्टली एक सांगतोय पाथ. याला ह्या सेशनला मी ऍड पण करेल पुढच्या सेशनला, बट तुम्ही याला ट्राय करून बघा एकदा. समजलं सगळ्यांना? Yes, sir. हो sir. सो सिम्पल. त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे, त्या इमेज वरती एक इमेज ऍड करायची आहे. सो जर मला इमेज ऍड करायची असेल, साक्षी काय करायला लागेल आपल्याला? सर इमेज कॉपी करून ड्रॉवेबल वर पेस्ट करावं लागेल. ठीक आहे. सगळ्यात पहिले मला इमेज कॉपी करून पेस्ट करायला लागेल ड्रॉवेबल मध्ये. व्हेरी गुड. त्याच्यानंतर नंतर सर इथे यूज करावं लागेल त्याला. कुठला ऍट्रिब्यूट यूज करायला लागेल जर मला पर्टिक्युलर इमेज शो करायची असेल तर? ऍट्रिब्यूटचं नाव काय? कुठला आहे? SRC सोर्स. ओके. सो अँड्रॉइड तुला SRC नावाचा पर्टिक्युलर ऍट्रिब्यूट. आणि मग पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, एका XML फाईल वरून दुसऱ्या XML फाईलच्या पर्टिक्युलर एका इमेजला कॉल करायचे. सगळ्यात पहिले आपल्याला काय लिहायला लागेल? स्पेशल सिम्बॉल. ठीक आहे. नेहा मग सांग बरं पुढे काय करायला लागेल जर मला ह्या कंपनी लोगो .jpg नावाला कॉल करायचं असेल ह्या इमेजला, कसं कॉल करायचं नेहा? ड्रॉएबल स्लॅश कंपनी लोगो. ठीक आहे. ड्रॉएबलच्या नंतर काय होतं हे? फ्रंट स्लॅश म्हणजेच काय? इनसाइड. म्हणजे ड्रॉएबलच्या इनसाइड गेलो आम्ही, म्हणजे आम्ही आतमध्ये गेलो आणि मला कुठला पर्टिक्युलर इमेज कॉल करायची आहे किंवा इथे इमेज शो करायची आहे तर कंपनी लोगो. माझ्या कंपनीचा लोगो शो करतोय. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी इमेज व्यू यूज करा किंवा स्केल अॅनिमेशन यूज करा किंवा लॉटी अॅनिमेशन. माझं पर्सनली की लॉटी अॅनिमेशन यूज करा, तुम्हाला खूप चांगला फील येईल. समजलं का मी सांगायच्या पहिलेच? बरं. त्याच्यानंतर आता बघा, मला ही जी इमेज आहे ही इमेज मला स्क्रीनच्या सेंटरला नाही पाहिजे, बट हॉरिझॉन्टली सेंटरला पाहिजे. ही जी इमेज आहे स्क्रीनच्या सेंटरला नाही पाहिजे, बट ही जी इमेज आहे मला हॉरिझॉन्टली सेंटरला पाहिजे. सो हॉरिझॉन्टली सेंटरला कसं आणायचं सांगा बरोबर? कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचा? एक्झॅक्टली. काय करायला लागेल आपल्याला? ग्रॅव्हिटी यूज करावं लागेल. ग्रॅव्हिटी. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं? ठीक आहे. जर विड्थ मॅच पॅरेंट माईक बंद कर. ठीक आहे. जर लेआउट विड्थ मध्ये जर आपली विड्थ मॅच पॅरेंट असेल त्यावेळेस काय यूज करायचं? लेआउट. फक्त ग्रॅव्हिटी. आणि जर मॅच पॅरेंट नसेल विड्थ मध्ये त्यावेळेस मग काय यूज करायचं? लेआउट ग्रॅव्हिटी. ओके. आणि मग याला मी लेआउट ग्रॅव्हिटीला मी सेंटर हॉरिझॉन्टल करतोय. बघा हॉरिझॉन्टली सेंटरला आली इमेज. Yes sir. ओके. इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे? No sir. नाही. लेआउट ग्रॅव्हिटी सांगायची गरज आहे का? नाही. मग माझी नेक्स्ट रिक्वायरमेंट आहे का? मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये पण सांगितलं होतं, मला त्या इमेजला मार्जिन अप्लाय करायची आहे टॉप टू बॉटम. कुठला ऍट्रिब्यूट यूज करू सांगा? लेआउट मार्जिन. लेआउट मार्जिन और समथिंग व्हॉट? लेआउट मार्जिन मी तुम्हाला माझी रिक्वायरमेंट काय सांगितली की मला त्याला चारही साईडनी मार्जिन अप्लाय नाही करायची आहे. जर चारही साईडनी करायची असेल तर तुम्ही सिम्पली ते मार्जिन यूज करा फक्त. बट माझी रिक्वायरमेंट काय होती की मला मार्जिन क्रिएट करायची आहे फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे त्या इमेजला मला खाली सरकवायचे टॉप टू बॉटम. तिथे मी कुठला ऍट्रिब्यूट यूज केला? मार्जिन टॉप. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. ठीक आहे. आणि इथं मग मी माझ्या अकॉर्डिंग 20 SP घेतोय. समजलं सगळं? इथे बघा
20 SP ची स्पेस दिसते स्पेस. Yes, sir. ओके, आता नेक्स्ट माझा पहिला पॉईंट झाला परफॉर्म. ठीक आहे, त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे बिलो द लोगो क्रिएट वन कार्ड व्ह्यू. ओके, आता आपल्याला त्या लोगोच्या खाली कार्ड व्ह्यू क्रिएट करायचा आहे. ओके, तर तो कार्ड व्ह्यू क्रिएट कसा करायचा सर? तर सिम्पली इमेज व्ह्यूच्या खाली या आणि तुम्हाला काय करायचंय, सिम्पली फक्त कार्ड व्ह्यू टाईप करा. ओके, कार्ड व्ह्यू कुठला बघा, हे अँड्रॉइड ऍप्स डॉट कार्ड व्ह्यू डॉट विजेट डॉट कार्ड व्ह्यू. समजलं सगळ्यांना? हो सर. Yes, sir. सो कार्ड व्ह्यू पण काय आहे, सिम्पली तुमचा हा एक विजेटच आहे ज्याचा यूज करून तुम्ही एक पर्टिक्युलर कार्ड शो करू शकता आणि त्या कार्डच्या आतमध्ये मग तुम्ही विजेट शो कराल. समजलं का? जसं लाईक माझ्याकडे कार्ड आहे, त्या कार्ड मध्ये मी 10 नाव शो करू शकतो त्या कार्डच्या आतमध्ये. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. सो मग त्याच्यानंतर पुढं कोणी सांगू शकतो ह्या कार्ड व्ह्यूला पुन्हा मला काय द्यायची आहे, विड्थ द्यायची आहे 100%, हाईट द्यायची आहे ऍक्च्युअल. Width ट्रान्सपॅरेंट. ओके, मला एकदा मी नाव घेतो. प्रांजली सांग. प्रांजली आहे. प्रांजली, आनंद. सर विड्थ साठी मॅच पॅरेंट घ्यायचं आणि हाईट साठी रॅप कंटेंट घ्यायचं. ठीक आहे, सो एक्झॅक्टली फॉर द विड्थ आपल्याला काय करायला लागेल, मॅच पॅरेंट, कारण की मॅच पॅरेंट म्हणजे काय 100% और फुल, आणि रॅप कंटेंट म्हणजे काय ऍक्च्युअल. माझी रिक्वायरमेंट काय होती, मला कार्ड व्ह्यू पाहिजे 100% आणि हाईट पाहिजे ऍक्च्युअल. बघा तुम्हाला मी सांगत असताना तुमच्या लँग्वेज मध्ये कोड सांगतोय आणि एक्झॅक्टली क्लायंट पण तुम्हाला अशाच प्रकारे रिक्वायरमेंट सांगेल की हा जो कार्ड व्ह्यू आहे ना, हा थोडासा फुल घेऊन घे. मग फुल घेऊन म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे ना काय करायचंय. समजत आहे का? Yes, sir. बरं, त्याच्यानंतर मग पुन्हा ह्या कार्ड व्ह्यू वरती जर मला अॅनिमेशन परफॉर्म करायचं असेल तर मग त्यासाठी याला काय द्यायला लागेल, ID द्या. आयडी द्यावी लागेल. इथं मग मी देतोय आयडी. ओके, सो अँड्रॉइड कोलन आयडी. ओके, आणि इथं मग आयडी देत असताना कंपल्सरी आपल्याला काय यूज करायला लागते, सर आवाज येत नाहीये. एक मिनिट. ओके, सो समजलं सगळ्यांना? माझा क्वेश्चन काय होता की जर मला आयडी शो, मला जर त्या पर्टिक्युलर कार्ड व्ह्यू वरती जर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर त्यावेळेस मला कुठला ऍट्रिब्यूट इथे ऍड करायला लागेल, मग अँड्रॉइड कोलन आयडी, आणि मला इथं स्पेशल काय कंपल्सरी लावायचंय, मग कार्ड व्ह्यू शो करायचा आहे लॉग इन वरती. मग इथे मला काय नाव द्यायला गेलं, आयडी काय द्यायला गेलं सांगा बरं. त्याच्यानंतर आता ह्या कार्ड व्ह्यूला मला काय करायचंय बघा, कार्ड व्ह्यूचे जे कॉर्नर्स आहेत ते थोडे कर्व करायचे आहेत. कार्ड व्ह्यूचे जर कॉर्नर, जसं हे स्क्रीन आहे या स्क्रीनला पण कॉर्नर्स आहेत, पर्टिक्युलर कॉर्नरला जर कर्व करायचे असेल तर मग इथे मी ऍट्रिब्यूट यूज करेल ज्याचं नाव आहे कार्ड कॉर्नर रेडियस. तो कार्ड कॉर्नर रेडियस, आणि मग त्याला किती रेडियसने कर्व करायचे, वाकवायचंय, टील करायचंय ते तुम्ही इथे फिक्स करू शकता. जसं की बघा मी 16 SP करतोय तर 16 SP ने ते कर्व होईल. समजतंय का? येस सर. अजूनही तुम्हाला कार्ड व्ह्यू दिसणार नाही. अजूनही तुम्हाला बघा कार्ड व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर फक्त एक लाईन दिसतीये. बट जेव्हा आता हा कार्ड व्ह्यूच्या आतमध्ये आपण विजेट्स यूज करू तर विजेट शो करत असताना मग हा कार्ड व्ह्यू मोठा होईल, कारण की आपण त्याला हाईट काय दिलेली आहे, रॅप कंटेंट. रॅप कंटेंट म्हणजे ऍक्च्युअल, म्हणजे आता कार्ड व्ह्यू मध्ये सध्या काहीच नाही तर सध्या तुम्हाला काहीच दिसणार नाही. ठीक आहे, बरं आता आपल्याला जेव्हा तो कार्ड व्ह्यू डिस्प्ले होईल तेव्हा त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते 16 SP ने कर्व झालेले असतील, असे थोडेसे राउंडेड मोल्ड झालेले असतील. समजतं सगळ्यांना? Yes, sir. मग त्याच्यानंतर मला कार्डला एक बॅकग्राऊंड कलर शो करायचा आहे. ओके, सो कार्डला बॅकग्राऊंड कलर शो करायसाठी सगळ्यात पहिला मला कलर क्रिएट करायचा आहे. सांगा बरं कलर कसा क्रिएट करायचा, मग
तर आरती विषय सांगू शकते का? आरती विषय ज्यांना माहिती असेल त्यांनी हात वरती कराल. सर मी सांगू? येस सांग. व्हॅल्यूज मध्ये जावं लागेल. निधी. ओके, व्हॅल्यूज मध्ये जावं लागेल. गुड. त्याच्यामधून कलर डॉट एक्सएमएल मध्ये जावं लागेल. गुड. पुढे आणि आपण मग त्याच्यातून कलर बनवू शकतो. आता कलर कसा क्रिएट करायचा सांग. ओपनिंग टॅग, आता कलर, हा नेम, हा गुड. पुढे इज इक्वल टू हा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जो कलर आपल्याला लागेल तो. ठीक आहे. लाईट घेतोय मी काहीतरी कलर. लाईट पर्पल कलर घेतला मी. ओके, आता लाईट पर्पलचा मला एक्सपोर्ट माहिती नाहीये, बट मला कुठला माहिती आहे? ब्लॅक कलरचा. तुम्ही इथे ब्लॅक कलर क्लिक केलं, पर्पल वर क्लिक केलं, एकदम लाईट मध्ये कलर घेतोय मी, जो एकदम न दिसण्यासारखा असेल, एकदम लाईट घेतलं. ठीक आहे. सो आता माझा एक कलर क्रिएट झालेला आहे. आता सिम्पली मला काय करायचं आहे? मला काय करायला लागेल? त्या पर्टिक्युलर कलरला इथे कॉल करायचंय. त्याला कसं कॉल करायचं? निकिता खडके @ID color/TL. ओके, @ सगळ्यात पहिले एका एक्सएमएल फाईल वरून दुसऱ्या एक्सएमएल फाईलला कॉल करायचं असेल @ लिहा लागेल. त्याच्यानंतर काय करायचं? आपल्याला कलरला कॉल करायचंय. सो इथे आपण कलर आणि आपल्याला त्याच्या आतमधला कुठला कलर कॉल करायचा? लाईट पर्पल. समजलं का? जेव्हा हा कार्डिओ मोठा मोठा होईल तेव्हा त्याच्या बॅकग्राऊंडला कुठला कलर दिसेल? लाईट पर्पल. समजलं सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता ह्या कार्डला मला एलिव्हेशन द्यायचंय. एलिव्हेशन म्हणजेच काय होते? कोणी सांगू शकते का? एलिव्हेशन म्हणजेच काय? सरळ सरळ एलिव्हेटेड झाले, थोडासा उठलेला दिसतो वरती थोडं. नाही, त्याला आपण टील करत नाही आपण. एलिव्हेशन म्हणजे काय? आपण त्याचा शॅडो क्रिएट करतोय. समजतंय का? ओके, आता तुम्ही याचा आपण थोडा बघू. आता याचा जेव्हा तुम्ही पुढे मला सांगाल शॅडो, मी तुम्हाला आता जो 16 HP त्याला मी मोठं करेल. ओके, तर त्यावेळेस तुम्हाला समजेल. तो एलिव्हेशन म्हणजे काय? आपण त्याचा एक शॅडो क्रिएट करतोय. ओके, जो तुम्हाला दिसेल 16 HP म्हणजे काय? थोडा 16 पिक्सेल्स पर्यंत तुम्हाला त्या कार्ड व्ह्यूचे शॅडो दिसतील. ओके, सो त्याच्यानंतर आता तुमचा हा कार्ड व्ह्यू झाला आहे रेडी. आता ह्या कार्ड व्ह्यूच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचंय? नेक्स्ट बघा. एवढं समजलं सगळ्यांना? कार्ड व्ह्यू इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे? कुठलाही एक वर्ड समजला नाही विचारा मला. एक वर्ड समजला नाही? समजलं सगळ्यांना? येस सर. कोणाला काही कन्फ्युजन आहे? बिंदास विचारा कोणीतरी. समजते सगळ्यांना प्रॉपर? येस सर. ओके, सो आता आपली रिक्वायरमेंट फाईल कडे जाऊ आपण पुन्हा, आणि आपल्याला तर नेक्स्ट पॉईंट परफॉर्म करायचा आहे. इनसाइड द कार्ड व्ह्यू used one text view as the title of a card view. ठीक आहे. मग आपल्याला त्या कार्ड व्ह्यूच्या आतमध्ये सगळ्यात पहिले एक टेक्स्ट व्ह्यू क्रिएट करायचा आहे, आणि त्या टेक्स्ट व्ह्यू वरती आपण एक काहीतरी टायटल शो करू. जस्ट लाईक लॉग इन हिअर, असा मी एक टेक्स्ट शो करेल. कुठला? लॉग इन हिअर. ओके, सो आता सगळ्यात पहिले कार्ड व्ह्यूच्या आतमध्ये येतोय. बट माहिती आहे की तुम्हाला, कार्ड व्ह्यू जो आहे त्या कार्ड व्ह्यूला समजत नाही की जर माझ्या आतमध्ये एकापेक्षा जास्त जर विजेट्स यूज केले तर त्याला पोझिशन कशी द्यायची. जसं लिनियर लेआउटला जर आपण ओरिएंटेशन दिलं नाही तर मग त्याच्यातला डेटा कसा येतो सांगा बरं? लिनियर लेआउटला जर मी ओरिएंटेशन दिलंच नाही, मग डेटा कसा येईल? तसंच कार्ड व्ह्यूला जर आपण सांगितलं नाही किंवा आपण जर कार्ड व्ह्यूच्या आतमध्ये कधी लेआउट सेट केला नाही तर काय होईल? कार्ड व्ह्यूच्या आतमधला जो पण डेटा आहे तो ओव्हरलॅप होईल एकाच्या वरती दुसरा. समजलं का? ओव्हरलॅपिंग. येस सर. ओके, म्हणजे टेक्स्ट व्ह्यू वर मग एडिट टेक्स्ट आणि त्याच्यावर दुसरा एडिट टेक्स्ट आणि त्याच्यावर चेक बॉक्स आणि त्याच्यावर बटन असं होईल ते. ओके, तर मग सगळ्यात पहिले तुम्हाला कार्ड व्ह्यूला काय सांगावं लागेल की बाबा आम्ही तुला एक लेआउट सेट करतोय, त्या लेआउटच्या अकॉर्डिंग तू तो डेटा शो कर कार्ड व्ह्यूच्या आतमध्ये. समजलं का? येस सर. तर पुन्हा सगळ्यात इझी वाला कुठला लेआउट आहे जो तुम्ही वरती पण बघता? कुठला? लिनियर लेआउट. ओके, मग पुन्हा
हा जो लिनियर लेआउट आहे त्या लिनियर लेआउटची मला विड्थ आणि हाईट पाहिजे 100%. ओके, हात वर करा Transparent. फक्त. मॅच पॅरेंट मॅच पॅरेंट. ठीक आहे, मॅच पॅरेंट बाय मॅच पॅरेंट त्याची विड्थ आणि हाईट. ओके, आता ऍक्च्युली ह्या लिनियर लेआउट वरती मी बॅकएंडला कुठलंही ऑपरेशन परफॉर्म करणार नाहीये, तर इथे मला त्याला आयडी द्यावी लागेल का मग? नाही. ओके, बरं, जेव्हा मी लिनियर लेआउट यूज करतो तेव्हा मला कंपल्सरी कुठला ऍट्रिब्यूट यूज करायला लागेल? अदिती फुलारी. जर मी लिनियर लेआउट हा लेआउट यूज करतोय तेव्हा मला कंपल्सरी कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे? माहिती आहे? तर मी सांगू? एक मिनिट, अदिती माहिती असेल तर सांग, अदरवाइज माईक चालू करून ते सांग की माहिती नाही. येस, ओरिएंटेशन. एवढा वेळ कोण? ठीक आहे, सो आपल्याला कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे? अँड्रॉइड कोलन ओरिएंटेशन नावाचा ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे. आणि आपल्याला कार्ड व्ह्यूच्या आतमध्ये पण जो डेटा आहे ना तो एका खाली एक प्रिंट करायचा आहे. तर आदित्य देशमुख काय करायला लागेल सांग बरं मग? व्हॅल्यू मध्ये काय सिलेक्ट करू? आदित्य देशमुख येस सर. काय करायला लागेल? लिनियर लेआउटच्या आतमध्ये किंवा हा कार्ड व्ह्यूच्या आतमध्ये जो पण डेटा आहे तुम्हाला एका खाली एक शो करायचा आहे. सो ओरिएंटेशन ह्या ऍट्रिब्यूटच्या आतमध्ये काय लिहायला लागेल? Vertical sir. व्हर्टिकल. दॅट्स इट. बाकी मग आता तुम्ही तुमचा कोड करू शकता. म्हणजे आता ह्या कार्ड व्ह्यूला समजतंय की माझ्या आतमध्ये जो पण डेटा येईल तो डेटा डिसाईड करतोय आम्ही लिनियर लेआउटनी. म्हणजेच काय, डेटा येईल व्हर्टिकली एका खाली एक. समजलं एवढं सगळ्यांना? येस सर. आता याच्यानंतर ज्यांना क्वेश्चनचे आन्सर माहिती असतील त्यांनी फक्त हँड रेज करा, म्हणजे मला प्रत्येकाचे नावं तरी समजतील. अदरवाईज असं होतंय नाही, मला नावं लक्षात येत नाहीये. ओके, स्टुडंट जास्त असल्यामुळं. बट ठीक आहे, मला तरी पण एक सवय लावावं लागेल. तर मला आता काय शो करायचं आहे? एक टेक्स्ट शो करायचं आहे. तर हात वरती करेल फक्त. टेक्स्ट शो करायसाठी कुठला विजेट यूज करायला लागेल आपल्याला? तौफिक अन्सारी. टेक्स्ट व्ह्यू. तौफिक अन्सारीचा आवाज कसा चेंज झाला? मेरे बोलने से पहले किन्ने बोल दिया क्या वाला? बरं सांग, तौफिक सांग. थैंक यू सर. ठीक आहे, टेक्स्ट व्ह्यू. टेक्स्ट व्ह्यूची रिक्वायरमेंट माझी आहे. मला विड्थ पाहिजे 100%, हाईट पाहिजे ऍक्च्युअल. सांग तौफिक काय करायला लागेल? सर मैच पेरेंट और रैप कंटेंट. ठीक आहे, व्हॉट इज रॅप कंटेंट तौफिक? व्हॉट इज रॅप कंटेंट? ज्यांना हात माहिती आहे त्यांनी हात वरती करून घ्यायचं. ऍक्च्युअल साईज सर. ऍक्च्युअल साईज म्हणजे त्याला जेवढी साईज लागणार आहे तेवढी ऑक्युपाय करेल. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या टेक्स्ट वरती मला बॅकएंडला ऑपरेशन परफॉर्म नाही करायचंय. तर मग इथे आपल्याला आयडी द्यायची आवश्यकता आहे का बाकीचे? आता रश्मी खेरुडकर. येस सर. मला आता ह्या पर्टिक्युलर टेक्स्ट व्ह्यू वरती माझा टेक्स्ट शो करायचा आहे लॉग इन हिअर नावाने. ओके, तर मग जर मला लॉग इन हिअर नावाचा टेक्स्ट शो करायचा आहे, मला काय लिहावं लागेल तिथे? कुठला ऍट्रिब्यूट यूज करायला लागेल? टेक्स्ट म्हणून सर लिहायला लागेल. नाव काय आहे? अँड्रॉइड कोलन टेक्स्ट. हे जे इज इक्वल्स टू आहे, इज इक्वल्स टूच्या लेफ्ट साईडला जे असते याला काय म्हणतो आपण? ओके, आणि रश्मी हे जे राईट साईडला आहे याला काय म्हणतो आपण? खेरुडकर व्हॅल्यू. ठीक आहे, सो इथे मग मी आता लॉग इन हिअर असं हार्ड कोडेड मध्ये लिहितोय. तर सिम्पली मी या लॉग इन हिअर वरती जर अल्टर एंटर केलं तरी तो सांगतोय एक्स्ट्रॅक्ट रिसोर्स एक्स्ट्रॅक्ट स्ट्रिंग रिसोर्स, याच्यावरती क्लिक करायचं आणि लॉग इन हिअर या नावाने एक स्ट्रिंग क्रिएट होऊन जाईल string.xml फाईल मध्ये, ज्याच्या आतमध्ये लॉग इन हिअर स्टोअर आहे. याला ओके करा. समजलं का सगळ्यांना? कसं तुम्ही याला इथूनच क्रिएट करू शकता? सांगू? येस सर. ठीक आहे, अंटर करतोय मी. सगळ्यात पहिले मी अँड्रॉइड कोलन टेक्स्ट या ऍट्रिब्यूट मध्ये काय लिहिलं? लॉग इन हिअर. बट सर तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की string.xml च्या आतमध्ये तुम्ही स्ट्रिंग क्रिएट करू शकता, आहे ना? मग ती स्ट्रिंग कॉल करून स्ट्रिंग क्रिएट करून इथे कॉल करायची @string यानी. तर तुम्ही इथे पण ते नाव लिहू शकता लॉग इन हिअर अशा नावाने. कंपल्सरी नाही आहे. बट मग तुम्ही जर अशा प्रकारे जर डायरेक्ट लॉग इन हिअर असं लिहिलं तर मग सिम्पली तुम्ही काय कराल? याच्यावरती क्लिक करून या बल्बवर क्लिक करा. जर असं समजत नसेल तर मग अल्टर एंटर करा. अल्टर एंटर केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट स्ट्रिंग रिसोर्स हा ऑप्शन दिसतोय, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या स्ट्रिंगचं नाव काय असेल? लॉग इन अंडरस्कोर हिअर.
आणि त्याच्या आतमध्ये जी व्हॅल्यू स्टोअर असेल ती असेल लॉग इन हिअर. ठीक आहे, दोघात स्पेस आहे. आणि ही फाईल किंवा ही जी पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे कुठे क्रिएट होत आहे, स्ट्रिंग्स डॉट एक्सएमएल मध्ये. याला तुम्ही ओके कराल. बघा जर तुम्ही स्ट्रिंग डॉट एक्सएमएल मध्ये गेले, दिसतंय एक लॉग इन हिअर नावाची स्ट्रिंग क्रिएट झालेली आहे. त्याच्यामध्ये लॉग इन हिअर आहे. ओके, रश्मी केरुडकर, पुढं ह्या टेक्स्टला मला कलर द्यायचा आहे. ऍट्रिब्यूटचं नाव काय आहे? टेक्स्ट कलर. ठीक आहे, टेक्स्ट कलर. सो अँड्रॉइड कोलन टेक्स्ट कलर. ठीक आहे, आता पुढच्या सेशन पासून मी काही माझ्या साईटनी एरर्स करेल, त्या एरर्सला तुम्ही आयडेंटिफाय कराल कोड करत असतानाच. समजते सगळ्यांना? ठीक आहे. सो अँड्रॉइड कोलन टेक्स्ट. आता याच्या खाली मला टेक्स्ट कलर द्यायचा आहे. सो अँड्रॉइड कोलन टेक्स्ट कलर हा आपल्याला ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे. मग पुन्हा आता इथे मला एक कलर लावायचा आहे. अमोल गुलवे. येस अमोल, मला सांग, जर मला आता इथे पर्टिक्युलर कलर लावायचे, जसं माझ्याकडे कुठला तरी पर्पल कलर आहे रेडी, तर तो कलर इथे मला ऍज अ टेक्स्ट कलर अप्लाय करायचा आहे. काय लावा लागेल इथे? मग मला काय कलर करायला लागेल सगळ्यात पहिले? व्हॅल्यूज मध्ये कलर मध्ये जायचं. व्हॅल्यूज मध्ये कलर डॉट एक्सएमएल मध्ये आपल्याकडे ऑलरेडी कुठला तरी टील कलर आहे. हा टील कलर. ओके, तर माझ्याकडे हा कलर आहे. हा कलर सिम्पली मला ह्या टेक्स्ट व्ह्यूला अप्लाय करायचा आहे. मग काय करायला लागेल? एका एक्सएमएल फाईल वरून दुसऱ्या एक्सएमएल फाईलला कॉल करायचं असेल, सगळ्यात पहिले कुठला स्पेशल सिम्बॉल लिहितो आपण अमोल? ऍट द रेट. एवढं सिम्पल आहे, ऍट द रेट. त्याच्यानंतर मग आपल्याला कुठल्या एक्सएमएल फाईलला कॉल करायचं आहे ज्याच्यामध्ये कलर स्टोअर असतात? कलर. कलर. आणि आपल्याला कुठला कॉल करायचा आहे? टील. लॉग इन हिअर तुम्हाला थोडंसं टील कलर मध्ये दिसतंय. समजलं का? आणि बघा हे लॉग इन हिअर आणि आपला जो कार्ड व्ह्यू आहे त्या कार्ड व्ह्यूचा बॅकग्राऊंडचा कलर थोडासा लाईट पर्पल दिसतोय. दिसतंय सगळ्यांना? बघा याला आपण अजून एक ऍड करू. हा जो कार्ड व्ह्यू आहे ना, हा कार्ड व्ह्यू मला ह्या पर्टिक्युलर वरती इमेज व्ह्यूला पण चिटकून दिसतोय. या लेफ्ट साईडची जे स्क्रीन आहे, ठीक आहे, स्ट्रोक आहे, याला पण चिटकून दिसतोय. सर जर ह्या कार्ड व्ह्यूला जर मला चारही साईडनी कमी करायचं असेल, तुम्ही सांगू शकता का काय करायला लागेल आणि कुठे करायला लागेल? लावा लॉजिक. लेआउट मार्जिन. मार्जिन किंवा पॅडिंग. एक्झॅक्टली, मार्जिन और पॅडिंग. बट कुठे अप्लाय करायला लागेल आता आपल्याला? टेक्स्ट व्ह्यू मध्ये सर. टेक्स्ट व्ह्यू मध्ये. पण त्याने तर टेक्स्ट चारही साईडनी कमी होईल ना, आपल्याला कार्ड चारही साईडनी कमी करायचे. मग कुठे लावावं लागेल आता सांगा? कार्ड व्ह्यू मध्ये. कार्ड व्ह्यू मध्ये. व्हेरी गुड. ओके, तुम्हाला ते सिम्पली काय अप्लाय करायचं आहे? लेआउट मार्जिन. याला 16 SP करून घ्या. बघा हा कार्ड व्ह्यू कमी झाला, दिसतंय चारही साईडनी. येस सर. ओके, तुम्हाला तो चांगला दिसेल. बरं, त्याच्यानंतर आता मी ह्या टेक्स्टला कलर अप्लाय केला. गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण रेणुका खरात टेक्स्टला साईज द्यायची आहे. काय करायला लागेल? टेक्स्ट साइज. येस, टेक्स्टला साईज द्यायची आहे. तर आपल्याला ऍट्रिब्यूट कुठला यूज करायला लागेल? अँड्रॉइड कोलन टेक्स्ट साइज. ओके, अँड्रॉइड कोलन टेक्स्ट साईज. आणि इथे मग मी त्याला देतोय जस्ट लाईक थोडं जास्त देतोय 20 SP 24 SP. बरं, त्या टेक्स्टला स्टाईल द्यायची आहे रेणुका, काय यूज करायला लागेल? टेक्स्ट स्टाईल. टेक्स्ट स्टाईल. व्हेरी गुड. अँड्रॉइड कोलन टेक्स्ट स्टाईल. ओके, आणि आपण याला करतोय मग बोल्ड. ठीक आहे. बरं रेणुका, मला हा जो लॉग इन हिअर आहे ना, ह्या लॉग इन हिअरला मला हॉरिझॉन्टली सेंटरला आणायचं आहे. काय करू शकतो सांग बरं? सेंटरला ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी यूज करू की लेआउट ग्रॅव्हिटी यूज करू सांग बरं? बघ विड्थ बघून घे. विड्थ काय आहे? विड्थ आहे मॅच पॅरेंट. मग याच्या अगोदर सांग बरं आता काय यूज करू इथे मी? मॅच पॅरेंट असल्यावर ग्रॅव्हिटी. व्हेरी गुड. आणि मॅच पॅरेंट नसेल तर मग लेआउट ग्रॅव्हिटी. इथे पण ग्रॅव्हिटी देऊन देऊ. लेआउट ग्रॅव्हिटी. आणि मग इथे ग्रॅव्हिटी देतो मी माझी जस्ट लाईक सेंटर हॉरिझॉन्टल दिलं तरी चालते. झालं लॉग इन हिअर. समजला का सगळ्यांना? येस सर. त्याच्यानंतर नेक्स्ट वैष्णवी चौधरी. हो सर. ह्या पर्टिक्युलर जो टेक्स्ट आहे, ह्या टेक्स्टला मला थोडं अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे. तर अट्रॅक्टिव्ह बनवायसाठी आपल्याला कुठला ऍट्रिब्यूट हेल्प करतो? फॉन्ट फॅमिली. फॉन्ट फॅमिली. व्हेरी गुड. ओके, सो फॉन्ट फॅमिली मध्ये आता बघा मी तुम्हाला सांगतोय त्या गोष्टीला फॉलो करा. ठीक आहे. फॉन्ट फॅमिली अँड्रॉइडच्या आतमध्ये तर ऑलरेडी आहेत, बट त्याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या फॉन्ट फॅमिली तुम्हाला इथे यूज करता येतात. कसं तुम्ही ऍड करू शकता? तर सिम्पली बघा ह्या लॉग इन हिअर किंवा तुम्ही ह्या डिझायनिंग मध्ये जा. डिझाईन मध्ये जाऊन तुम्ही सिम्पली इथे दिसते तुम्हाला, किंवा स्प्लिट मध्ये सरा काय हरकत नाही.
इथे हा टेक्स्ट व्ह्यूला सिलेक्ट करा. टेक्स्ट व्ह्यूला सिलेक्ट केल्यानंतर इथे दिसते सगळ्यांना ऍट्रिब्यूट ऑप्शन. Yes, sir. या ऍट्रिब्यूटला सिलेक्ट करा. ऍट्रिब्यूटला सिलेक्ट करून इथे बघा, इथे दिसते तुम्हाला सर्चचा आयकॉन. सर्च करून घ्या फॉन्ट फॅमिली. हा फॉन्ट फॅमिली तो सांगतोय की हा टेक्स्ट व्ह्यूला सध्या तुम्ही हा सॅन्स सेरिफ एक वाला हा कुठला तरी फॉन्ट लावलेला आहे. तो सिम्पली ड्रॉपडाऊन वर क्लिक करा. मग इथे खाली खालचं आपला खालचा एरो दाबा. खाली खाली या मोर फॉन्ट वर क्लिक करा आणि तुम्हाला मग अँड्रॉइडचे मल्टिपल असे फॉन्ट दिसतील. इथे बघा मी आता एक अप्लाय करतोय. मी कुठला तरी अप्लाय करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला इझिली समजून जाईल. सर कर्सिव वाला कर लो. अल्कोनिक वाला मी केला एक. ओके. आणि इथे बघा आता तुम्हाला फॉन्ट फॅमिली थोडंसं अल्कोनिक मध्ये दिसेल, म्हणजे थोडं लहान मोठ्यामध्ये दिसते का सगळ्यांना? Yes, sir. ठीक आहे. बरं अजून मला रिपीट करू आपण स्टेप. मला दुसरा वाला फॉन्ट हा आवडला नाही, मला दुसरा लावायचा आहे. सांगा बरं मग काय करायचं आता? डिझाईन सगळ्यात पहिले टेक्स्टवर क्लिक करायचा. टेक्स्टवरती क्लिक करून क्लिक करायचं. सर्च करायचं फॉन्ट फॅमिली. मग ड्रॉपडाऊन वरती खाली यायचं मोर फॉन्ट. ओके. आणि मग इथे तुम्हाला अजून काही वेगळे दिसत आहेत. अजून तुम्हाला चांगल्याने समजायसाठी कुठला घेऊ तुम्ही सांगा. कुठला चांगला वाटते तुम्हाला दुसरा फॉन्ट? कर्सिव वाला ले लो सर, वो अच्छा लगेगा. हा घेतोय मी. हा ऍक्रोनिम थोडा वेगळा दिसतोय हा, तर तुम्हाला समजून जाईल. ऍक्रोनिम वाला घेतला. दिसतंय का आता लॉगिन कसं दिसतंय? Yes, समजलं सगळ्यांना? इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे? No, sir. बरं आता हा जो टेक्स्ट आहे या टेक्स्ट मला थोडा खाली सरकवायचा आहे. सांगा पटकन काय करू? लेआउट मार्जिन. लेआउट मार्जिन टॉप. ओके. या टेक्स्ट मला खाली सरकवायचं आहे. सो सिम्पली इथे मला मार्जिन टॉप अप्लाय करायला लागेल, जो की मी करतोय 8 SP ने. ठीक आहे. दॅट्स इट. त्याच्यानंतर आता नेक्स्ट हा झाला माझा पॉइंट परफॉर्म. सगळ्यांना समजतंय ना? हेवी होतंय का? जास्त होतंय का? No, sir. लास्ट 3 पॉइंट परफॉर्म करायचे. सो नेक्स्ट बिलो द कार्ड टायटल क्रिएट द 2 एडिट टेक्स्ट नेम एज युजर नेम अँड पासवर्ड. म्हणजे आपल्याला आता जो कार्ड टायटल आहे आपला लॉग इन हिअर, त्याच्या खाली 2 एडिट टेक्स्ट क्रिएट करायचे आहेत. पहिला एडिट टेक्स्ट असेल युजर नेम साठी, दुसरा एडिट टेक्स्ट असेल पासवर्ड साठी. सगळ्यांना हे तर माहिती आहे ना, लॉग इन करत असताना आपण मोस्टली युजर नेम पासवर्डने लॉग इन करत असतो. सगळ्यांना माहिती आहे? Yes, sir. इथे नवीन विजेट घेतोय. त्या विजेटचं नाव काय मग? एडिट त्याच्या नावावरून समजतंय. सांगा बरं चेतन अग्रवाल, काय असेल एडिट टेक्स्टचा मिनिंग? सर त्याच्यात आपण टाईप करू शकतो, म्हणजे युजर कडून इनपुट घेऊ शकतो. ठीक आहे. आपण युजर कडून एडिट टेक्स्ट जो आहे तो युजर कडून इनपुट घेऊ शकतो. युजर त्याच्यावरती स्पेसिफिकली काहीतरी टाईप करू शकतो. मग चेतन पुन्हा एडिट टेक्स्टची विड्थ पाहिजे 100%, हाईट पाहिजे ऍक्च्युअल. सांग. विथ मॅच पॅरेंट आणि हाईट रॅप कंटेंट. एक्झॅक्टली. ओके. सो विड्थ पाहिजे मॅच पॅरेंट आणि हाईट पाहिजे मला रॅप कंटेंट. तर मी इथे रॅप कंटेंट न घेता माझ्या अकॉर्डिंग फिक्स साईज पण घेऊ शकतो. जसं की बघा मी घेतोय 15 SP. 15 SP घेतो. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. हा आला एक एडिट टेक्स्ट. दिसतोय सगळ्यांना? हा दिसतोय. ठीक आहे. मग पुन्हा या एडिट टेक्स्ट वरती मला बॅकएंडला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. सृष्टी जाधव काय करायला लागेल? Yes, sir. मला Sir, repeat करा एकदा. मला ह्या एडिट टेक्स्ट वरती बॅकएंडला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. इथे मला आता कुठला ऍट्रिब्यूट द्यायला लागेल? ID वाला. आयडी वाला म्हणजे काय? आता तू पेपर मध्ये असं लिहिलं का की आयडी वाला सर लिहिणार आहे का तू? काय सर? काय लिहिलं लागेल सगळ्यात पहिले? Android :ID. कोलन आयडी. आणि आयडी देत असताना कंपल्सरी काय यूज करायला लागते बाळा? आयडी देत असताना कंपल्सरी काय यूज करायचं? @ प्लस आयडी / मग पुन्हा तुम्ही लॉजिक लावा. एडिट टेक्स्टचा शॉर्ट फॉर्म काय असेल मग? लॉग इन. आणि याच्यावरती आपण काय शो करणार आहे? युजर नेम. समजलं का सगळ्यांना? ओके. तर माझा एक पुन्हा तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन आहे. गीता डोंगरे
येतोय वॉइस? गीता डोंगरे. बरं, क्वेश्चन विचारतोय म्हणून माईक चालू करायचा असं नाही करायचा. कसं पुढच्या पर्सन एकदम शिकवतोय तर मोरल माझं पण डाऊन नको करा. गायत्री वाघ. येस सर. आपण टेक्स्ट व्ह्यूच्या आतमध्ये टेक्स्ट डिस्प्ले करायला कुठला ऍट्रिब्यूट यूज केला होता? टेक्स्ट व्ह्यूच्या आतमध्ये, टेक्स्ट व्ह्यू विजेटच्या आतमध्ये टेक्स्ट डिस्प्ले करायला आपण कुठला विजेट यूज केला होता? टेक्स्ट. अँड्रॉइड कोलम टेक्स्ट. तसंच आपण एडिट टेक्स्टच्या आतमध्ये टेक्स्ट यूज करू शकतो. बाकीचे सगळे ऐका. आपण एडिट टेक्स्टच्या आतमध्ये टेक्स्ट हा ऍट्रिब्यूट यूज करू शकतो, पण आपल्याला टेक्स्ट ऍट्रिब्यूट यूज नाही करायचा. इथं आपल्याला यूज करायचा आहे हिंट. म्हणजेच काय, जोपर्यंत मी त्या एडिट टेक्स्टला क्लिक करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते हिंट दिसेल, जसं लाईक एंटर युअर युजर नेम. आणि जसं तुम्ही त्या एडिट टेक्स्टला क्लिक केलं, एंटर युअर युजर नेम हे हिंट फेड आउट होऊन जाईल, डिसअपिअर होऊन जाईल. समजलं का सगळ्यांना? येस सर. सो इथं मी लिहितोय युजर नेम फक्त. समजलं का? म्हणजे आता हे हिंट जे आहे, ही हिंट काय करते? हिंट जोपर्यंत युजर क्लिक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला दिसेल. जसं तुम्ही त्या युजर नेम एडिट टेक्स्ट वर क्लिक केलं, युजर नेम डिसअपिअर होऊन जाईल. किंवा ही जी हिंट आहे ती. समजलं सगळ्यांना? येस सर. ओके. मग तुम्हाला मी एक नॉर्मल क्वेश्चन विचारतोय, सगळेच जण त्याला आन्सर ते सांगा. मला काय करायचंय? या हिंटला कलर द्यायचा आहे. सांगा बरं मग आता काय करायला लागेल यूज? अँड्रॉइड कोलम हिंट कलर. हिंट कलर. इथे असं हिंट कलर नावाचं कुठलं आहे का काही ऍट्रिब्यूट? नाहीये. नाही सर, टेक्स्ट हिंट कलर. काय करायला लागेल? टेक्स्ट कलर हिंट. टेक्स्ट कलर टेक्स्ट कलर हिंट. ओके. हा ऍट्रिब्यूट यूज करायला लागेल. आणि मग तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही जे पण फिक्स केलेलं आहे तो तुम्ही इथे कलर द्याल. जसं की मी ते ब्लॅक देतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी सगळं नॉर्मल आहे. टेक्स्टला मला स्टाईल द्यायची आहे बोल्ड. काय करायला लागेल आपल्याला इथे? अँड्रॉइड कोलन टेक्स्ट टेक्स्ट स्टाईल. त्याला मी करतोय बोल्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या टेक्स्टला मला द्यायची साईज. काय द्यायला लागेल? ठीक आहे. त्याच्यानंतर या पर्टिक्युलर माऊली हा जो पर्टिक्युलर टेक्स्ट आहे याची फॉन्ट मला चेंज करायचा आहे. अपिअरन्स चांगला करायचा आहे. काय करायला लागेल? माऊली पाड. कश काय नाव आहे तुझं? काय कशा सर? थोडं डिफिकल्ट नाव कसं ठेवलं? कशा? बरं सांग. सर अँड्रॉइड फिर फॉन्ट फॅमिली. अँड्रॉइड कोलन फॉन्ट फॅमिली. सो फॉन्ट फॅमिली मध्ये आपण जो आता एक बघितला होता ना, डाउनलोड केलेला होता @ कुठला केला होता आपण? फॉन्ट अॅक्रोनिम. तोला सप्लाय करतो. बघा इथे युजर नेम आलेला दिसते सगळ्यांना? येस सर. येस सर. त्याच्यानंतर आपण ह्या युजर नेमच्या आतमध्ये जे पण टाईप करणार आहोत तर त्यासाठी कुठल्या प्रकारचा इनपुट कीपॅड ओपन झाला पाहिजे किंवा कीबोर्ड ओपन झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक नवीन ऍट्रिब्यूट ऍड करायचा इथं. तो आहे इनपुट टाईप. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे कीबोर्ड ओपन कराल तर त्यावेळेस कीबोर्ड कशा प्रकारचा ओपन झाला पाहिजे तर इथं आपण पास करतोय टेक्स्ट. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ टेक्स्ट प्लस नंबर प्लस स्पेशल सिम्बॉल अशा सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन तुम्हाला त्या कीबोर्ड मध्ये दिसेल. कारण की आपण युजर नेम टाईप करत असताना स्पेशली कधी कधी अप्पर केस, लोअर केस, ठीक आहे, त्याच्यानंतर स्पेशल सिम्बॉल, नंबर या सगळ्या गोष्टी युज करतो ना. दॅट्स वाय इथे इनपुट टाईप काय द्यायचं? टेक्स्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या एडिट टेक्स्ट वर क्लिक कराल तेव्हा तुमचा कीबोर्ड जो ओपन होईल त्याच्यामध्ये सगळे कॉम्बिनेशन असतील. समजलं का सगळ्यांना? येस सर. बरं, हा जो एडिट टेक्स्ट आहे याला मला चारही साईडनी इक्वली कमी करायचा आहे. कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचा? लेआउट मार्जिन. ओके. आणि याला मी 4 SP ने कमी करतोय चारही साईडने. ओके. 8 SP ने करून बघतोय. ओके. समजलं एवढं सगळ्यांना? इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे? नो सर. मग असंच मला काय करायचं आहे? दुसरा एडिट टेक्स्ट क्रिएट करायचा आहे. सेम वरचा जो एडिट टेक्स्ट आहे त्याला कॉपी नाही करत मी, सवय लागून जाईल. पुन्हा आपण दुसरावाला एडिट टेक्स्ट क्रिएट करू. पण सगळेच जण कोड सांगा. दुसरावाला जो एडिट टेक्स्ट आहे तो माझा पासवर्डचा आहे. सांगा सगळ्यात पहिले काय लिहू? ओपनिंग टॅग. एडिट टेक्स्ट. एडिट टेक्स्टचा मीनिंग काय? रिपीट करा, रिव्हिजन करा. इनपुट व्हॅल्यू
युजर ठीक आहे. जर आपल्याला इनपुट द्यायचं असेल तर त्यावेळेस आपण एडिट टेक्स्ट नावाचा एक विजेट यूज करतो. त्याची विड्थ पाहिजे 100%, हाईट पाहिजे ऍक्च्युअल. काय देऊ? मॅच मॅच पॅरेंट 12 कंटेंट. ओके. त्याच्यानंतर ह्या एडिट टेक्स्ट वरती बॅकएंडला ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. काय द्यायला लागेल? आयडी. सो अँड्रॉइड कॉलन आयडी देत असताना कंपल्सरी काय यूज करायचं? एडिट टेक्स्टचं शॉर्ट फॉर्मचं नाव काय आहे? त्याच्यानंतर पुन्हा एडिट टेक्स्ट वरती टेक्स्ट शो नाही करायचा. बरं सर, आम्ही इथे एडिट टेक्स्ट वरती टेक्स्ट शो केलं तर काय होईल? तर तुम्ही जर त्याच्यावरती टेक्स्ट शो केला तर त्यावेळेस मग तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर एडिट टेक्स्ट वर क्लिक कराल तेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही जो पण वर्ड लिहिलेला आहे ते तुम्हाला डिलीट करायला लागेल आणि मग तुम्ही टाईप कराल. पण हिंट करत असताना हिंट यूज केल्यानंतर तुम्हाला ते एडिट करायची किंवा इरेज करायची, डिलीट करायची आवश्यकता नाही. ऑटोमॅटिकली ते फेड आउट होते. ठीक आहे. ऍज अ युजर आपण 4-5दा करून घेऊ डिलीट. मग तुम्ही पाचव्यांदा अप्लिकेशन अनइन्स्टॉल करून टाकाल. काय लावलं मला नेहमीच. समजतं का सगळ्यांना? येस सर. सो मग आता आपल्याला एडिट टेक्स्ट वरती काय अप्लाय करायला लागेल? हिंट. सो हिंट काय यूज करायला लागेल मग आपल्याला? ऍट्रिब्यूट हिंट. इथे आपल्याला द्यायचं आहे पासवर्ड. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हिंटला आपल्याला कलर द्यायचा आहे. काय द्यायला लागेल मग? कलर द्यायचा आहे. हिंटला कलर कसं द्यायची? पुन्हा ब्लॅक कलर देतोय. बघा मी वरती टेक्स्ट कलर हिंट दिलं, टेक्स्ट कलर दिला नाही तर टेक्स्ट कलर पण देऊन देतो वरती आणि खाली पण देतो. टेक्स्ट कलर हा इथे ब्लॅकच देतोय @color black. ओके. सो झालं, आपण टेक्स्टला आणि हिंटला कलर देऊन दिलं. त्याच्यानंतर टेक्स्टला कलर द्यायचा, सॉरी टेक्स्टला स्टाईल द्यायचा. ऍट्रिब्यूटचं नाव काय? स्टाईल देतोय मी आता बोल्ड. त्याच्यानंतर त्या टेक्स्टला मला द्यायची साईज. ऍट्रिब्यूटचं नाव काय? मी 16 SP. त्याच्यानंतर ह्या टेक्स्टला मला अपीअरन्स चांगला करायचा आहे. कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचा? मी देतोय @font acronym. त्याच्यानंतर आता पासवर्ड. तुम्ही सांगा बरं, पासवर्ड कशा टाईपचा शो करायला पाहिजे आपण एडिट टेक्स्टच्या आतमध्ये? न्यूमेरिकल प्लस टेक्स्ट पण असू शकतो. बरोबर आहे. करेक्ट आहे. राधिका सांग बरं, सेजवाल कसा असू शकतो पासवर्ड? बरोबर सांगते, सांग. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही? माझी स्क्रीन दिसते का बाकीच्यांना? सांगू शकते राधिका? ट्राय कर, चुकलं तरी चालते. पासवर्ड कशा टाईपचे आपण एंटर करत असतो त्या एडिट टेक्स्टच्या आतमध्ये? किंवा तू कधीतरी केला असेल पासवर्ड? न्यूमेरिकल असतात, बरोबर आहे. ठीक आहे. कुठे अल्फाबेट्स पण असतात, कुठे नंबर्स पण असतात, सॉरी स्पेशल कॅरेक्टर पण असतात. तर तुम्हाला काय यूज करायला लागेल? पुन्हा ऍट्रिब्यूट कुठला यूज करायला लागेल? जर तुम्हाला इनपुट टाईप द्यायचा असेल तर इनपुट टाईप. ओके. आणि मग इथे तुम्ही कुठला वाला इनपुट टाईप ऍज अ व्हॅल्यू पास कराल? टेक्स्ट पासवर्ड. म्हणजे काय होईल, इथे जेव्हा तुम्ही पासवर्ड टाईप कराल ना तेव्हा तो डॉट फॉर्मॅट मध्ये पण दिसेल. समजलं का सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. आणि पुन्हा आपण याला चारही साईडनी कमी करायचं आहे. काय यूज करायचं मग? लेआउट मार्जिन देतोय मी @8 SP. समजलं एवढं सगळ्यांना? काही कन्फ्युजन आहे दुसऱ्या एडिट टेक्स्ट मध्ये? नो सर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट इथपर्यंत काही कोणाला कन्फ्युजन असेल सिंगल वर्ड मध्ये तरी विचार. आहे का कन्फ्युजन? नो सर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला, बिलो द लास्ट एडिट टेक्स्ट क्रिएट वन बटन नेम एज लॉग इन. म्हणजे जो लास्ट वाला एडिट टेक्स्ट आहे पासवर्डचा त्याच्या खाली आपल्याला एक बटन घ्यायची आहे आणि ती बटन कशाची असेल? लॉग इन बटन. समजलं का सगळ्यांना? येस सर. ओके. मग सिम्पली ओपनिंग टॅग, त्याच्यानंतर इथे तुम्ही बटन टाईप केलं
इथे बघा ऍप कॉम्पॅक्ट बटन येत आहे, तर तुम्ही ऍप कॉम्पॅक्ट बटन सिलेक्ट करा किंवा बटन सिलेक्ट करा. बट सध्या लेटेस्ट व्हर्जन आपला अँड्रॉइड एक्सचा आहे, तो आपण ऍप कॉम्पॅक्ट बटन सिलेक्ट करू. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. मग आता या पर्टिक्युलर बटनची माझी रिक्वायरमेंट आहे की बटनची विड्थ पाहिजे ऍक्च्युअल आणि त्याची हाईट पाहिजे ऍक्च्युअल. काय करायला लागेल मग? रॅप कंटेंट बाय रॅप कंटेंट. आउटपुट मध्ये बघू आपण कसं दिसतंय, अदरवाइज आपण त्याला फिक्स करू किंवा मॅच पॅरेंट करून देऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या बटनवरती तुम्ही सांगा बरं, आता विचार करा, ह्या बटनवरती पण बॅकएंडला ऑपरेशन परफॉर्म करणार आहे का? करायची आवश्यकता आहे का? No, sir. येस Yes सर. or no? जर तुम्ही नो म्हणताय, तुमचं क्वेश्चनचा आन्सर चुकलेला आहे. तुम्ही त्या बटनवरती क्लिक कराल ना, क्लिक करताय म्हणजे ऑपरेशन परफॉर्म करताय ना. येस और नो? येस सर. Yes, sir. Yes, sir. ओके. डिसाइड करा. Yes, sir. क्वेश्चनचा आन्सर द्यायच्या पहिले की सगळ्यात पहिले बटन म्हणजे ऑपरेशन म्हणजे काय, क्लिक करतोय का, प्रेस करतोय का, करतोय. मग तुम्हाला काय करायला लागेल, इथं काय द्यायला लागेल, मग कुठला ऍट्रिब्यूट यूज करायला लागेल? ID. आयडी. काय द्यायला लागेल? अँड्रॉइड कोलन आयडी. कंपल्सरी काय यूज करायचं सोबत? At the rate. फ्रंट स्लॅश. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे कुठलं बटन आहे? ऍप कॉम्पॅक्ट बटन. सो ACBTN असं लिहू शकतो किंवा तुम्ही सिम्पली बटन लिहिलं तरी चालेल. BTN कुठल्या पेजवरती कोड करतोय, लॉग इन, आणि याच्यावरती काय डिस्प्ले करणार आहे, लॉग इन. झालं. समजलं का सगळ्यांना आयडी? येस सिम्पली त्या टेक्स्ट, त्या पर्टिक्युलर बटनला आपल्याला टेक्स्ट डिस्प्ले करायचं आहे. बाकी सगळं टेक्स्ट व्ह्यू सारखंच आहे. सांगा कुठला ऍट्रिब्यूट यूज करू? अँड्रॉइड कोलन टेक्स्ट. अँड्रॉइड कोलन टेक्स्ट मग आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. त्याचं नाव जस्ट लाईक लॉग इन. त्याच्यानंतर ह्या टेक्स्टला मला कलर द्यायचा आहे. ऍट्रिब्यूटचं नाव अँड्रॉइड अँड्रॉइड कोलन टेक्स्ट कलर. बघा मी आता हा जो पर्टिक्युलर माझा टेक्स्टचा कलर आहे, तो टेक्स्टचा कलर घेतोय टील. आता बघा इथे थोडंसं लॉजिक असं समजून घ्या की तुमच्या बटनच्या आतमध्ये जो टेक्स्ट आहे त्याचा कलर कसा असला पाहिजे, जो तुमचा ऍक्शन बारचा किंवा स्टेटस बारचा कलर आहे. समजताय का? येस सर. किंवा त्याचा बॅकग्राऊंड पण तुम्ही ऍटलीस्ट तुमच्या स्टेटस बार किंवा ऍक्शन बार सारखा ठेवू शकता. तर इथे माझा जो मेन कलर आहे, जो मी क्रिएट केला होता color.xml च्या आतमध्ये, कुठला टील कलर, तो टील कलर मी दिला कोणाला? त्या बटनला. सोबतच असं करतो, अदरवाइज मी ह्या टेक्स्टचा जो कलर आहे तो देतोय मी माझ्या पेजचा जो बॅकग्राऊंड कलर आहे. माझा पेजचा बॅकग्राऊंड कलर कुठला आहे सांगा बरं? ह्या पेजचा व्हाईट. मी ह्या टेक्स्टला बॅकग्राऊंड कलर देतोय व्हाईट. ओके. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट त्या पर्टिक्युलर बटनला मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे. सो बॅकग्राऊंडचा कलर देतो मी माझा टील कलर. सो बॅकग्राऊंड कलर देत असताना आपल्याला काय यूज करायला लागेल मग? टेक्स्ट बॅकग्राऊंड सिम्पली तुम्हाला काय यूज करायला लागेल? अँड्रॉइड कोलन बॅकग्राऊंड. आणि इथे तुम्ही काय पास करून द्याल मग? @कलर टील. दिसते सगळ्यांना बॅकग्राऊंड कलर असलेली? Yes, sir. ओके. जर तुम्हाला बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल, तुम्हाला सिम्पली कुठला ऍट्रिब्यूट यूज करायला लागेल? त्याच्या नावावरून समजतंय, अँड्रॉइड कोलन बॅकग्राऊंड. ओके. आणि मग इथे आपण बॅकग्राऊंड सेट करून देऊ @कलर फ्रंट स्लॅश टील. म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडला, बटनच्या बॅकग्राऊंडला तो कलर येऊन जाईल. समजलं का एवढं सगळ्यांना? Yes, sir. तुम्हाला आता जर थोडं ऑब्झर्व केलं असेल तर दिसतंय का हा जो कार्ड आहे, थोडा कर्विश दिसतोय का? कर्व झालेला आहे. येस सर. Yes, sir. ओके. तो हा कर्व पण झालेला आहे. सो त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पर्टिक्युलर टेक्स्टला बरं, कोणाचा माईक चालू बंद करा. स्वातीचा सुरू आहे सर. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर ह्या टेक्स्टला मला स्टाईल द्यायची आहे बोल्ड. कुठला ऍट्रिब्यूट यूज करू सांगा पटकन? अँड्रॉइड कोलन टेक्स्ट स्टाईल. अँड्रॉइड कोलन टेक्स्ट स्टाईल. ओके. सो अँड्रॉइड कोलन टेक्स्ट स्टाईल देतो मी बोल्ड. ओके. त्याच्यानंतर या पर्टिक्युलर टेक्स्टला द्यायची आहे मला साईज. ऍट्रिब्यूटचं नाव टेक्स्ट साईज 16 SP. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या टेक्स्टला मला द्यायचा आहे अपीअरन्स चांगला करायचा आहे. कुठला ऍट्रिब्यूट यूज करू? फॉन्ट फॅमिली. ठीक आहे. फॉन्ट फॅमिली पूर्ण ऍक्रोनिम देतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो पर्टिक्युलर बटन आहे, त्या बटनला मला काय करायचं आहे? सेंटरला आणायचं आहे.
या बटनला मला काय करायचंय, सेंटरला आणायचंय. सांगा बरं काय यूज करू मग इथे? ग्रॅव्हिटी. पुन्हा बघा बरं ऍप कॉम्पॅक्ट बटनची विड्थ काय आहे, मॅच पॅरेंट आहे का? आणि मग याला करा तुम्ही सेंटर. समजलं का सगळ्यांना? बघा सेंटरला आलेलं आहे, दिसतंय? ठीक आहे. आता ऍक्च्युली आपल्याला शेप पण क्रिएट करायचे, बट बघू आपण. पण एवढं समजलं सगळ्यांना? ओके. सो आता आपला हा ऍप कॉम्पॅक्ट बटन रेडी झालेला आहे. ओके. आता लास्टली आपल्याला काय करायचं आहे, लास्ट मध्ये ऍट द बिलो ऑफ अ बटन क्रिएट वन टेक्स्ट व्ह्यू नेम एज न्यू युजर क्लिक हिअर. ओके. सो आता आपल्याला ह्या बटनच्या खाली एक नवीन पुन्हा टेक्स्ट व्ह्यू घ्यायचा आहे, ज्याच्यावरती आपण काय डिस्प्ले करणार आहे, न्यू युजर क्लिक हिअर. समजलं का? म्हणजे जर फॉर एक्झाम्पल तुम्ही लॉग इन करताय, पण लॉग इन केव्हा करा, जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल किंवा तुम्ही व्हेरीफाईड असाल तेव्हा. ओके. तर सगळ्यात पहिले जर नवीन युजर असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. ओके. तर रजिस्ट्रेशनच्या पेजवरती जम्प करायच्या पहिले सगळ्यात पहिले आपण त्याला एक टेक्स्ट शो करू, न्यू युजर क्लिक हिअर. जसं तुम्ही त्या टेक्स्ट व्ह्यूवर क्लिक करायला लावलं, त्यांनी क्लिक केलं, तुमचा रजिस्ट्रेशनचा पेज ओपन होईल. समजलं का? येस सर. सो सिम्पली पुन्हा टेक्स्ट व्ह्यू किंवा टेक्स्ट शो करायचा आहे, कुठला विजिट यूज करायचा? टेक्स्ट व्ह्यू. पुन्हा हा जो विड्थ, हा पर्टिक्युलर जो टेक्स्ट आहे त्याची विड्थ पाहिजे 100%, हाईट पाहिजे ऍक्च्युअल. काय लिहू? मॅच कंटेंट. या टेक्स्ट वरती बॅकएंडला ऑपरेशन परफॉर्म करणार आहे का सांगा बरं? येस सर. करणार आहे ना. मी त्याच्यावरती टच करेल तेव्हाच तो रजिस्ट्रेशन पेजवरती जाईल ना, म्हणजे त्याच्यावरती मी पुन्हा क्लिक करतोय. ओके. तर ऑपरेशन परफॉर्म करतोय, तर मला इथं काय द्यायला लागेल, कुठला ऍट्रिब्यूट यूज करायला लागेल? आयडी देत असताना कंपल्सरी काय यूज करायचं? @ID फ्रंट स्लॅश. मग पुन्हा सांगा बरं आता आयडी काय देऊ, तुम्ही सांगा. लॉग इन. ठीक आहे. मग त्याच्यानंतर खाली आता तुम्ही, मी काय तुम्हाला क्वेश्चन विचारत नाही, तुम्हीच कोड सांगा. आता काय करायचं त्याच्या खाली? मग टेक्स्ट डिस्प्ले करायला. ठीक आहे. इथं आता मग मी एक डिस्प्ले करतोय, लॉग इन न्यू युजर क्लिक हिअर. ठीक आहे. आता हे हार्ड कोड स्ट्रिंग मध्ये आहे, सो तुम्ही अल्टर एंटर करू शकता. अल्टर एंटर करून मग तुम्ही स्ट्रिंग एक्स्ट्रा स्ट्रिंग रिसोर्स आणि मग याला ओके कराल. तर बघा इथे string.xml फाईल मध्ये तुमची हे न्यू युजर क्लिक हिअरच्या आतमध्ये न्यू युजर क्लिक हिअर क्रिएट झालेला आहे. इथे पण तुम्ही लॉग इन ऍप कॉम्पॅक्ट बटन मध्ये क्रिएट केलेला आहे, याला पण अल्टर एंटर करून एक्स्ट्रॅक्ट करून घ्या एक्स्ट्रा स्ट्रिंग रिसोर्स. ओके. म्हणजे सगळे जे इथे तुम्ही हार्ड कोडेड मध्ये लिहिलेले वर्ड आहे त्याला मग आपण स्ट्रिंग मध्ये क्रिएट करतोय. समजलं सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. युजर नेम. ओके. इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे? नेक्स्ट लाईन सांगा काय करायला लागेल? टेक्स्ट साईज. देतोय मी 14 SP. त्याच्यानंतर त्याच्या खाली सांगा नेक्स्ट लाईन. टेक्स्ट कलर. ठीक आहे. टेक्स्ट कलर देतोय मी ब्लॅक. त्याच्यानंतर पुढे टेक्स्ट स्टाईल देतोय मी. ठीक आहे. बोल्ड द्यायची आवश्यकता नाहीये, नॉर्मलच राहू देतोय. पुढं फॉन्ट फॅमिली. फॉन्ट फॅमिलीचं काय काम आहे? बनवतो. ठीक आहे. फॉन्टला किंवा त्या टेक्स्टला अट्रॅक्टिव्ह बनवतो. पुढं अजून काय करायला लागेल? हे न्यू युजर क्लिक हिअर इथं पाहिजे का, कुठं पाहिजे? सेंटरला. ग्रॅव्हिटी. लेआउट ग्रॅव्हिटी की ग्रॅव्हिटी लागेल मॅच
मॅच पॅरेंट असेल तर ग्रॅव्हिटी यूज करायचा, याला सेंटर करतोय. बरं, हा जो टेक्स्ट आहे त्याला मला खाली सरकवायचा आहे, काय अप्लाय करू? लेआउट मार्जिन टॉप. ठीक आहे, मार्जिन टॉप अप्लाय करतोय मी 12 SP. बरं, हा जो टेक्स्ट मला खालून पण स्पेस क्रिएट करायची आहे, काय अप्लाय करू? मार्जिन बॉटम. ठीक आहे, मार्जिन बॉटम देतो मी 20 SP. समजलं का सगळ्यांना? येस सर. सो झाला तुमचा हा लॉग इनचा फॉर्म क्रिएट. सर आपण याला इथे बरं सांगा बरं, इथे कुठं एरर आहे का मग आता? बोला सर. सर नाही हा सर एक क्वेश्चन होता. नाही सर. विचार ना. स्क्रीन दिसत नाही? नाही सर. दिसतंय ना? नाही सर दिसत. येस सर. बरं, पुन्हा स्टॉप करून पुन्हा प्रेझेंट करतोय. येस, समज दिसतंय आता सगळ्यांना? येस सर. येस सर. बरं, येस सर. आता मी एकदा आउटपुट रन करतो आणि एक्झॅक्टली आपण काय डिझाईन केलं आणि ते कसं दिसतंय ते एकदा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती बघून घ्या. आता याच्यामध्ये थोडं खाली खाली दिसतंय, त्याला अजून कसं फील करता येईल ते पण पाहावं लागेल. बोला सर, एक क्वेश्चन होता. विचार ना. सर आपण जे ते क्रिएट केलं न्यू टेक्स्ट म्हणजे न्यू जे लॉग इन करायचं ते आपल्याला बटन करायचं होतं का आपण टेक्स्ट केलंय? कुठे जे न्यू युजर क्रिएट केलं सर आपण, न्यू युजर क्लिक हिअर. हा, तो आपण टेक्स्ट क्रिएट केलेला आहे, बरोबर. सर पण जेव्हा जो लॉग इन पेजवर जेव्हा युजर क्लिक करेल तो टेक्स्टवर क्लिक नाही करू शकणार ना सर, त्याला बटन यूज करावं लागेल ना आपल्याला. तर हे जे लॉग इन नावाचं हे बटन आहे ना, हे जे लॉग इन नावाचं आहे हे काय? सर न्यू युजर साठी सर. न्यू युजर क्लिक हिअर नाही ना, आपण काय करू शकतो, कुठल्याही विजेट वरती सेट ऑन क्लिक लिस्नर नावाचे मेथड अप्लाय करू शकतो. हा जो लिस्नर आहे तो युजरने क्लिक केलाय, लिसन करतो आणि मग लिसन करून ऑन क्लिक मेथडला सांगतो आणि मग ऑन क्लिकच्या आतमध्ये आपण जे पण ऑपरेशन परफॉर्म करायला लावू ते ऑपरेशन परफॉर्म होईल. मग तिथं आपण त्याला काय सांगू, इंटेंटच्या थ्रू की तू रजिस्ट्रेशन पेजवरती जम्प कर, मग तो रजिस्ट्रेशन पेजवरती जम्प करेल. समजलं का? सर परत एकदा सांगा. काय होईल, न्यू युजर क्लिक हिअर नावाचा हा जो टेक्स्ट आहे. आता बरोबर एक क्वेश्चन त्यांनी बरोबर विचारला, व्हॅलिड आहे की सर बटन वरती आपण क्लिक आणि प्रेस करतो, तर टेक्स्ट वरती कशाला प्रेस क्लिक करायला लावताय? तर आपण टेक्स्ट वरती पण क्लिक किंवा प्रेस करू शकतो ना. ओके, तुम्ही बघितलं असेल खूपदा तुम्ही काहीतरी स्टेप फॉलो करत असता तिथे तुम्हाला खाली स्किप किंवा नो थँक्स असं काहीतरी असते, मग तुम्ही त्या टेक्स्टवर क्लिक करता मग ते स्क्रीन चालली जाते. तसं तिथे न्यू युजर क्लिक हिअरचा आहे. तो न्यू युजर क्लिक हिअर ह्या टेक्स्ट वरती क्लिक केलं तर सगळ्यात पहिले बॅकएंड मध्ये आपण काहीतरी ऑब्जेक्ट फाइंड करू, आयडी फाइंड करू आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यावरती एक लिस्नर अप्लाय करू, सेट ऑन क्लिक लिस्नर. सेट ऑन क्लिक लिस्नरच्या आतमध्ये आपण एक इंटरफेस कॉल करू, न्यू ऑन क्लिक लिस्नर. ओके, आणि त्या ऑन क्लिक लिस्नरची बाय डिफॉल्ट मेथड आहे ऑन क्लिक आणि त्या ऑन क्लिकच्या आतमध्ये पण इंटेंट परफॉर्म करू. हा जो सेशन आहे आपला 4th नंबरचा आहे, डोंट वरी. बॅकएंडच्या आपण अजून काही नवीन गोष्टी व्हॅलिडेशन शेप ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. आपण बटन पण यूज करू शकतो ना? आपण बटन पण यूज करू शकतो ना सर? हा, बटन आपल्या रिक्वायरमेंट वरती आहे. मी माझी रिक्वायरमेंट सांगितली, मी जसं सांगतो तसंच डेव्हलप करायचं मी म्हटलेलंच नाही स्टार्टिंग पासून. तुम्हाला जसं वाटतंय जेवढं डीप जाता येते जा. आउटपुट बघा इथे 3 सेकंडसाठी स्क्रीन दिसतंय, लॉग इन पेज ओपन झालं. येस सर. इथे बघा न्यू युजर क्लिक हिअर, हे लॉग इन. आता याच्यावरती व्हॅलिडेशन कसे परफॉर्म करायचे ते सांगतो, ठीक आहे. बट त्याच्या पहिले मी तुम्हाला एक शेप क्रिएट करून दाखवतो आणि तो शेप अप्लाय कसा करायचा ते पण तुम्ही एकदा बघून घ्या. समजतंय का सगळ्यांना? येस सर. हे जे बघा ह्याचे एडिट टेक्स्ट आहे, सॉरी हे जे आपले दोन्ही पण एडिट टेक्स्ट आहे, युजर नेम आणि पासवर्ड, यांना जर मला शेप अप्लाय करायचा असेल इथं आउटपुट मध्ये बघा तुम्ही, आउटपुट मध्ये तुम्ही बघू शकता हे फक्त तुम्हाला एक प्लेन लाईन दिसते हॉरिझॉन्टल. बट जर तुम्हाला असा एक रेक्टँग्युलर असा एक बॉक्स दाखवायचा असेल त्या युजर नेमला एडिट टेक्स्टला, तर मग कसा शो करायचा? समजते सगळ्यांना? येस सर. हो सर. है ना. तुम्ही खूप साऱ्या
स्क्रीन मध्ये बघितलेलं असेल, एडिट टेक्स्ट जो आहे तो एका बॉक्स मध्ये असतो. त्या बॉक्सच्या मध्ये ते नाव असतात, मग तुम्ही नाव टाईप करू शकता. तर ऍक्च्युली काय शेप आहे. तर शेप कसा क्रिएट करायचा, सिम्पली आपण कशावरती राईट क्लिक करायचं, आपल्याला ड्रॉएबल वरती. समजते सगळ्यांना? येस सर. ड्रॉएबल वरती राईट क्लिक करून सिम्पली काय करायचं, न्यू. समजलं का? येस सर. न्यू करून काय करायचं, ड्रॉएबल रिसोर्स फाईल. पुन्हा स्टेप सांगतोय, ड्रॉएबल वर राईट क्लिक, न्यू, ड्रॉएबल रिसोर्स फाईल. याच्यावरती क्लिक करायचं आणि मग ह्या रिसोर्स फाईलला नाव द्यायचं. जसं गेलं मी काय नाव देतोय, ETBG शेप, म्हणजे एडिट टेक्स्टचा बॅकग्राऊंडचा शेप आहे. समजलं का सगळ्यांना? येस. आणि मग मी रूट एलिमेंट सिलेक्टर आहे, याला मी शेप करून देईन. ठीक आहे. सो ETBG शेप या न्यू रिसोर्स फाईलचं नाव आहे, त्याला शेप अप्लाय केलेला, रूट एलिमेंट मी अप्लाय केलेला शेप, याला मी आता करतोय ओके. इथे बघा दिसते का सगळ्यांना एक शेप क्रिएट झालेला आहे? येस सर. इथे बघायचं, ड्रॉएबलच्या आतमध्ये बघा एक XML फाईल क्रिएट झाली, ETBG शेप. याच्यात मी आलेलो आहे. आता मला शेप क्रिएट करायचा आहे. तर सगळ्यात पहिले माझा एक नॉर्मल क्वेश्चन आहे, हे जे तुम्हाला स्क्रीन दिसतीये, स्क्रीनच्या हे जे आहे त्याला काय म्हणतो आपण, ह्याचे लाईन दिसत आहेत कॉर्नरचे, एजेस, बॉर्डर, अजून लेआउट, अजून मार्जिन. मार्किंग. ठीक आहे ना, हे सगळ्या गोष्टी नाही. इथे आपल्याला काय यूज करायला लागेल, त्याला काय म्हणू आपण, हे जे बॉर्डर आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रोक. समजलं का? समजलं. येस. ओके. आपण मग सगळ्यात पहिले इथे स्ट्रोकचा कलर फिक्स करू. सो किंवा स्ट्रोकची विड्थ फिक्स करू सगळ्यात पहिले. सो अँड्रॉइड कोलन विड्थ, त्या पर्टिक्युलर स्ट्रोकची विड्थ असेल 1 DP, 1 SP. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे त्या स्ट्रोकचा कलर काय असेल, तर अँड्रॉइड कोलन कलर. समजलं का? आणि कलर मध्ये मी काय ऍड करतोय, @color टील कलर जो आहे तोच त्या स्ट्रोकला कलर देतोय. समजलं का सगळ्यांना? एक कलर मी क्रिएट केला. येस. त्याच्यानंतर मी हे जे हा जो शेप आहे, ह्या शेपच्या कॉर्नर्सला मला काय रेडियसने कर्व करायचे आहेत. ओके. ह्या पर्टिक्युलर स्ट्रोकच्या कॉर्नर्सला मला काही रेडियसने कर्व करायचं आहे. तर इथे कुठला टॅग युज करायला लागेल सांगा बरं मग आता? कॉर्नर. ठीक आहे. आणि कॉर्नर्स मध्ये मग आपल्याला काय द्यायला लागेल, रेडियस. त्याला किती रेडियसने कर्व करायचं आहे. सो रेडियस मध्ये मग मी पास करून देईल 3 SP. 16 SP ने तो कर्व होऊन जाईल. समजलं का? येस सर. सो जर तुम्ही आता थोडं ऑब्झर्व कराल याला, तर इथे तुम्हाला 16 SP ने थोड्या वेळानंतर कर्व झालेला दिसेल. याला 160 SP करून बघतो, मला दिसेल. ठीक आहे. तर लेट रिस्पॉन्स करत आहे. आपण आपल्या एडिट टेक्स्ट वरती डायरेक्ट अप्लाय करून पाहू. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? येस सर. मग त्याच्यानंतर जर तुम्हाला त्या एडिट टेक्स्टच्या आतमध्ये सिंगल कलर द्यायचा असेल, तर तुम्ही काय यूज कराल, टॅग सॉलिड. आणि मग इथे आपण एक अँड्रॉइड कोलन कलर नावाचा एक कलर यूज कराल. ठीक आहे. ओके. समजलं का? एक मिनिट. येस सर. सो सिम्पली तुम्ही आता इथे सॉलिड, जर तुम्हाला एका शेपच्या आतमध्ये सिंगल कलर द्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही इथे काय यूज करता, सॉलिड. आणि सॉलिड मध्ये मग तुम्ही अँड्रॉइड कोलन कलर नावाचा ऍट्रिब्यूट यूज करा आणि तुम्ही मग तो कलर पास करून द्याल. जसं की एखादी @color लाईट पर्पल असा कुठला तरी कलर मी अप्लाय केला, हा झाला तुमचा सिंगल कलर. समजलं का सगळ्यांना? आणि जर तुम्हाला एकापेक्षा जास्त कलर द्यायचे असेल तर तुम्ही सॉलिडच्या जागी काय यूज कराल, ग्रेडियंट. समजलं का? आणि मग तुम्ही इथे काय कराल, स्टार्ट कलर द्याल. कलर आणि एंड कलर. स्टार्ट कलर, जसं की ते स्टार्ट कलर दिला मी, बघा इथे कसा कलर क्रिएट होतो. स्टार्ट कलर दिला टील. ठीक आहे. आणि मिडल कलर पण देऊ शकतो, एंड कलर पण देऊ शकतो. सो एंड कलर दिला मी ब्लॅक. बघा ते शेप कसा दिसते इथे आता ग्रेडियंट मध्ये. दिसते? येस सर. ओके. तर हा मी ग्रेडियंट कलर घेतला. ओके. सो इथे मी सिंगलच कलर शो करायचा आहे. सो इथे मग मी ग्रेडियंटची जागी काय यूज करू, सॉलिड. ओके. आणि मग मी इथे त्याच्या कलरला काय अप्लाय करतोय, ओनली एक सिंगल कलर. सो अँड्रॉइड कोलन कलर, आणि इथे मी अप्लाय करतोय लाईट पर्पल. दॅट शेप. ओके. सो आपला शेप रेडी झालेला आहे. समजलं का सगळ्यांना? येस. ओके. एक्झॅक्टली
हा जो शेप आपण आता क्रिएट केलेला आहे तो आपल्याला अप्लाय करायचा आहे आपल्या एडिट टेक्स्टला. सो सिम्पली आपण एडिट टेक्स्ट वरती काय अप्लाय करू, बॅकग्राऊंड. सो एडिट टेक्स्टला बॅकग्राऊंड अप्लाय करतोय तर ऍट्रिब्यूटचं नाव काय असेल मग, बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड. ओके. आणि आपला जो बॅकग्राऊंड आहे तो कुठे स्टोर आहे, @drawable आतमध्ये. सो @drawable ETBG शेप. ठीक आहे. इथे पण वरती किंवा खाली अजून मी शेप जो सेकंड वाला एडिट टेक्स्ट आहे त्याला पण तो बॅकग्राऊंड अप्लाय करतोय. ठीक आहे. इथे बघा आता याला 40 आहे की 50 वरती दिलेला आपण, त्याला 50 दिलं होतं ना, तर खालच्याला पण 50 SP द्यायला लागेल. 50 SP बघा दिसते दोन्ही पण एडिट टेक्स्ट आलेलं त्याला शेप. Yes, sir. हो सर. ओके. आणि हा जो आहे आता युजर नेम हा एकदम चिटकून आहे त्या पर्टिक्युलर लाईनला. सो जर तुम्हाला एक्सटर्नली स्पेस क्रिएट करायची होती तर तुम्ही मार्जिन यूज केलं, तर तुम्हाला इंटरनली स्पेस क्रिएट करायची असेल तुम्ही काय यूज कराल, पॅडिंग. समजलं का? पॅडिंग. येस सर. ओके. आणि मग इथे पण मी पॅडिंग अप्लाय करतोय. सो पॅडिंग अप्लाय करतोय मी 8. पॅडिंग लेफ्ट अप्लाय करतोय. पॅडिंग लेफ्ट 8 SP. बघा ते युजर नेम थोडं सरकलं इकडे दिसतंय का, आणि खाली बघा चिटकून आहे वरचं सरकलेलं आहे. समजलं सगळ्यांना? येस. येस सर. खाली असंच जर आपल्याला पासवर्डला पण सरकवायचं असेल तर इंटरनली काय यूज करायचं, पॅडिंग लेफ्ट. ठीक आहे. आणि मग याला मी अप्लाय करतोय 8 SP किंवा TP. समजलं एवढं सगळ्यांना? Yes, sir. सो तुम्हाला दुसरा चॅलेंज काय आहे की तुम्ही ह्या लॉग इन बटनला बॅकग्राऊंड शेप अप्लाय करून आला. कुठला वाला, ग्रेडियंट वाला. समजलं का सगळ्यांना? येस सर. येस सर. ओके सर. बॅकग्राऊंड बटनला बॅकग्राऊंड कलर अप्लाय करायचा आहे, बॅकग्राऊंड शेप अप्लाय करायचा आहे. कसा, सॉलिड नाही, ग्रेडियंट. काय करायचं तुम्हाला, सिम्पली आता सांगतो. सेम ॲज कोडला कॉपी करतोय, ड्रॉएबल मध्ये पेस्ट करतोय, न्यू ड्रॉएबल रिसोर्स फाईल, त्याला नाव देतोय मी BTBG शेप. ठीक आहे. BT म्हणजे बटन किंवा BT तरी चालेल. सेम तोच कोड कॉपी पेस्ट करतोय, फक्त सॉलिडच्या जागी मला काय करायचंय, ग्रेडियंट करायचंय. ठीक आहे. आणि मग इथे मी 2 किंवा 3 माझ्या अकॉर्डिंग कुठले पण किती पण कलर यूज करू शकतो. स्टार्ट कलर दिला मी टील आणि एंड कलर दिला मी ब्लॅक. समजलं का सगळ्यांना? येस सर. सो इथे तुमचा कलर क्रिएट झालेला आहे, शेप क्रिएट झालेला आहे. सिम्पली त्याला तुम्ही आता अप्लाय कराल. मग अप्लाय करायसाठी तुम्हाला काय यूज करायचंय, बटनच्या बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंड. तिथे बघा बॅकग्राऊंड मध्ये मी टील कलर अप्लाय केला होता. याच्या जागी मी काय कॉल करेल, @drawable आणि त्या पर्टिक्युलर शेपला BTBG शेप. BTGN झालं हे. ओके. याला रिफॅक्टर करायसाठी काय करायला लागेल, त्या BTN त्या याच्यावरती क्लिक, राईट क्लिक, रिफॅक्टर, रिनेम. पहिला मी नाव देतोय BTNBG शेप. दिसते सगळ्यांना आता आउटपुट कसं येते, दिसतंय? येस सर. Yes, sir. आता तरी पहिल्यापेक्षा थोडं अजून चांगलं दिसतंय. सो तुम्ही असे किती पण शेप क्रिएट करू शकता आणि तुम्ही तुमच्या स्क्रीनला डिझाईन करू शकता. समजलं सगळ्यांना? क्लिअर आउट आहे आपला टास्क नंबर 3. येस सर. येस सर. कोणाला काही कन्फ्युजन आहे, क्वेश्चन्स आहेत? नो सर. No, sir. ओके. सो टास्क चांगल्याने परफॉर्म करा. मला एक्सपेक्टेड काय, माझे एक्सपेक्टेशन सगळ्यात पहिले ऐकून घ्या. सगळ्यांनी स्वतःचा कुठल्या तरी आयडियावरती वर्क करा. दुसरं, मी जेवढं सांगतोय तेवढंच करू नका, याच्यामध्ये अजून ऍड ऑन करायचा प्रयत्न करा. खूप जास्त तुम्हाला पुढे जाऊन फायदा होईल. समजते सगळ्यांना? येस सर. समजलं सगळ्यांना? आता जो नेक्स्ट सेशनचे जे पण आउटपुट्स आहेत ते मी पर्सनली चेक करेल, कारण की नेक्स्ट आपला काही दिवसांपासून, माझ्या काही लास्ट दिवसापासून माझा इतका टाइम जमत नव्हता. ओके. प्रत्येक गोष्ट हँडल करायला. ओके. बट आता हे थोडं स्मूथ होत आहे, तर मग मी पर्सनली सगळ्यांचे आउटपुट चेक करेल आणि तुम्हाला जे सजेशन दिलेले आहेत पहिल्या टास्क पासून चेक करेल, सेकंड टास्क पासून चेक करेल. ओके. सगळे टास्क चेक करून तुम्हाला जे सजेशन आहे ते पण देईल, तुम्हाला ते चेंजेस करून आणायचे. समजलं का सगळ्यांना? येस सर. येस सर. इंडस्ट्रियल ट्रेनिंग बोर होतीये का तुम्हाला? नो सर. सगळ्यांना काहीतरी नवीन शिकायला भेटतंय? येस सर. तो आपल्याला अजून खूप चांगले टास्क परफॉर्म करायचे आहेत, बट आपल्याला बेसिक टास्क परफॉर्म करायचे. सगळ्यात पहिले 5, त्याच्यानंतर मीडिएटर लेवलचे 5 आणि मग मेजर वाले 5. समजलं सगळ्यांना? हो सर. सो मी रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.